रामचंद्राय नमः। जो सकळ लोक घातक सकळ धर्मावरोधक सत्कर्म विच्छेदक तो रामे दशमुख निवटिला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। या ठिकाणी ग्रंथकर्ते गावबा काका सांगू लागलेले आहे, जो सकळ असणाऱ्या लोकाचा घात करणारा, लोकाला असणाऱ्या त्या ठिकाणी दशा प्राप्त करणारा आणि सर्व धर्माच्या विरोधात असणारा त्या ठिकाणी राजा रावण होता। सर्व धर्माचं उच्छेदन त्या ठिकाणी करणारा, सत्कर्माला त्या ठिकाणी म्हणजे बाजूला सारून अकर्म असणारा त्या ठिकाणी वाईट कर्म त्या ठिकाणी करणारा राजा रावण होता। अशा राजा रावण आणि राजा असणाऱ्या प्रभू रामचंद्राने मध्ये त्या ठिकाणी संपवला गेला। शेती केली वाफ रावणी जैवी कृषीवाला सुखावे मणी देवी निवटून दशाननी रघुनंदनी उल्हास। मग ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे की असणारा एखादा शेतकरी त्या ठिकाणी असावा, शेतकऱ्याने असणाऱ्या शेतामध्ये त्या ठिकाणी म्हणजे सरी टाकावी, वापा करावा आणि असणारं धान त्या ठिकाणी लावावं आणि ते धान आल्यानंतर पाणी दिल्यानंतर जसं धान त्या ठिकाणी म्हणजे प्रफुल्लित दिसल्यानंतर शेतकऱ्याला जसा आनंद त्या ठिकाणी होतो किंवा शेतकऱ्याच्या मनाला असणारी शांतता त्या ठिकाणी लागते, आनंद होतोय, तसा आनंद राजा रावण संपवल्याबरोबर प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे। दीक्षित याग आचरती दुसाध्य यज्ञ संपादिती साधनी केली पूर्णाहुती पावती विश्रांती निज सुखे। किंवा असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे दीक्षित असणारे ऋषी मंडळी त्या ठिकाणी असावे, याग यज्ञ त्या ठिकाणी करावा आणि यज्ञ त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यानंतर जे आपल्या मनामध्ये इच्छा आहे ती इच्छा पूर्ण त्या ठिकाणी व्हावी। मग यज्ञ करून त्या साधकाला असणारा जेवढा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतोय तेवढा आनंद राजा रावण संपल्यानंतर प्रभू रामचंद्राला होऊ लागलेला आहे। देवी रामे करुणी ख्याती सेतू बांधणी अकांपती राक्षसांची करुणी शांती लंकापती निवटिला। यज्ञ करणाऱ्याला पूर्णाहुती यज्ञ त्या ठिकाणी झाल्याबरोबर जसं मनाच्या ठिकाणी विश्रांती मिळते, निज सुख त्या ठिकाणी मिळतं, तसं असणाऱ्या राजा रावणाचं निवटान त्या ठिकाणी केलं। राजा रावण मारल्याबरोबर प्रभू रामचंद्राला अतिशय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे। एवढा दुस्तर असणारा 400 कोसाचा असणारा समुद्र आहे, त्याच्यावर असणारा त्या ठिकाणी सेतू बांधला गेला आणि सेतू बांधून लंकेत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेले। सर्व राक्षसाची असणारी शांती त्या ठिकाणी केली, सर्व राक्षसाचा असणारा काटा काढून राजा रावण संपविला। श्रीराम याज्ञिका चौखट रणभूमी त्याची यज्ञ वाट काळानळ अतिश्रेष्ठ हवे वाट आव्हानीला। मग त्या ठिकाणी ही यज्ञ भूमी असणारी जी आहे ती रणभूमी आहे आणि असणारा यज्ञामध्ये आहुती टाकणारा याज्ञिक जो आहे तो असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे आणि रणभूमी युद्धभूमी जी आहे ती असणारा यज्ञकुंड आहे त्या ठिकाणी आणि या यज्ञकुंडामध्ये जी आहुती त्या ठिकाणी टाकली गेली ती असणारा काळालाही श्रेष्ठ त्या ठिकाणी असणारा, काळालाही त्या ठिकाणी बंधनात ठेवणारा असा दुर्धर राजा रावण होता। त्याचा असणारा त्या ठिकाणी त्या यज्ञ रणभूमी रूपी यज्ञ कुंडामध्ये आणि राजा रावणा रूपी आहुती त्या ठिकाणी टाकली गेली। सुग्रीवादी हनुमंत ऋत्विज सेनापती समस्त विभीषण साक्षी तेथ कर्म सांगत चुकले ते। मग त्या ठिकाणी असणारे सुग्रीवला जे आहेत, हनुमंत आहे, असणारा त्या ठिकाणी सर सेनापती आहेत, विभीषणजी त्या ठिकाणी आहेत, असणारं जे काही हे असणारं कर्म करत असताना जे काही कार्य त्या ठिकाणी चुकलं गेलं याच्या विषयीची माहिती आणि सांगू लागलेले आहे। परिसमूहन सडा होता परिस्तरण शस्त्रे अद्भुत परीक्षण अस्त्रांचे तेथ त्या रक्त रुधिरांचा। मग त्या ठिकाणी असणारे वानर मंडळी सुग्रीवादी हनुमंतराय आहेत ते सांगू लागलेले आहेत, रामा कसं म्हणजे असणारं त्या ठिकाणी ही जी रणभूमी आहे ही यज्ञभूमी आहे आणि या यज्ञभूमीवर जे असणारं परिसमूह असणारा आपण सडा रांगोळी त्या ठिकाणी करतोय तसं असणारा जो सडा टाकलेला आहे
हा रणभूमीवर सडा असणारा शस्त्र रूपी सडा त्या ठिकाणी टाकला होता. एवढंच नाही, तिथं असणारा अनेक अस्त्राचं असणारा त्या ठिकाणी म्हणजे आहुती टाकण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि जी यज्ञामध्ये असणाऱ्या तुपाची आहुती आपण त्या ठिकाणी देतो, तसं रक्ताची आहुती म्हणजे त्या ठिकाणी दिली गेली. श्रीरामाने टका यजमाना हरिरुद्रव्य राक्षस सैन्य श्रुवा बाणाचा सुलक्षण देता वदान काळा नळी. पण प्रभू रामचंद्र हा असणाऱ्या यज्ञाच्या ठिकाणी यजमान होते. आणि या यज्ञ कुंडामध्ये जसं आपण असणारा तीळ तांदूळ म्हणजे आहुती त्या ठिकाणी टाकतो, असणाऱ्या त्या ठिकाणी होमामध्ये हवन करण्यासाठी जी सामग्री टाकली जाते ती या रणरूपी असणाऱ्या यज्ञ कुंडामध्ये राक्षस रूपी असणारी आहुती त्या ठिकाणी टाकली गेली. जी असणारी सुरुवा असणाऱ्या त्या ठिकाणी, ही सुरुवा म्हणजे हराळे आहे, गवत असतं ते असणाऱ्या त्या ठिकाणी बाणात बाण रूपी असणाऱ्या सुरुवा त्या ठिकाणी ठेवल्या गेल्या. आणि अनेक दुर्धर असणाऱ्या राक्षसाची आहुती आणि त्या यज्ञ कुंडामध्ये टाकली गेली. तेथे यंत्राचे मंत्र घोष सारी मारी पाडी देख नम म्हणता रघुकुळ टिळक काळा नळ देख स्वीकारी. मग या असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे रणभूमी रूपी यज्ञामध्ये आहुती टाकण्यासाठी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि हे बसले असताना तिथं अनेक प्रकारच्या असणाऱ्या मंत्राचा घोष त्या ठिकाणी होतोय. आणि त्याच वेळी ते मंत्र म्हणत असताना अनेक राक्षस त्या ठिकाणी असणारी हवन सामुग्री म्हणून त्या ठिकाणी पडू लागलेली आहे. एवढंच नाही, असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणजे आपण जसं असणारा ब्राह्मण त्या ठिकाणी सांगत असतो मम म्हणा आत्मना म्हणा, तसं असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे प्रभू रामचंद्राने मम न म्हणता म्हणजे त्या ठिकाणी बरोबर असणारा काळ त्या ठिकाणी झडप घालत होता. आणि जी दुर्धर राक्षस होती ती राक्षस यज्ञ कुंडामध्ये रणभूमी रूपी यज्ञामध्ये आणि म्हणजे पडत होती. आम्ही होमिले सकाळी का पूर्णाहुतीसी दशमुख रामे घालवणी सकाळी का याग देखा संपविला. मग आपण अनेक असणारी धान्य म्हणजे असणाऱ्या होमामध्ये आहुती म्हणून त्या ठिकाणी टाकतो. कुणी असणारं तीळ टाकतो, तांदूळ टाकतो, जवस त्या ठिकाणी टाकतो. आणि यज्ञ पूर्ण आहुतीला जाण्यासाठी किंवा यज्ञ प्राप्तीचं असणारं फल त्या ठिकाणी मिळण्यासाठी शेवटी तुपाची धार म्हणजे असणाऱ्या होमामध्ये हवन त्या ठिकाणी करतात. तसं असणाऱ्या प्रभू रामचंद्राने अनेक राक्षसाची आहुती त्या रणभूमी रूपी यज्ञामध्ये त्या ठिकाणी दिली. आणि यज्ञ परिपूर्ण त्या ठिकाणी होण्यासाठी राजा रावण रूपी असणारं त्या ठिकाणी तूप असणारं हवन त्या ठिकाणी केलं. आणि यज्ञाची पूर्णाहुती म्हणजे केली. संपवणी रणयज्ञ हातीचे ठेविले चाप बाण त्याची अवभृत झाले पूर्ण राम विचक्षण याज्ञिक. मग असणारा राजा रावण रूपी यज्ञ त्या ठिकाणी संपवला गेला. हा जो रणभूमी रूपी यज्ञ होता तो यज्ञ त्या ठिकाणी संपल्याबरोबर हातामध्ये आपण जे असणार त्या ठिकाणी म्हणजे हरळीच्या कालीची मुद्रिका हातामध्ये त्या ठिकाणी गुंडाळतो. आणि यज्ञ पूर्ण झाल्यावर नंतर म्हणजे ती बोटातली हराळी त्या ठिकाणी काढून ठेवतो. तसं हे यज्ञ रूपी रणभूमी त्या ठिकाणी संपल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी हातातलं मुद्रिका रूपी जे चाप होता तो चाप प्रभू रामचंद्राने बाजूला त्या ठिकाणी ठेवला गेला. आणि यज्ञ पूर्ण झाल्यानंतर जे असणार स्नान करण्याचं असतं ते स्नान म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने केलं. ऋत्विजांसी निज दक्षिणा देता उल्हास रघुनंदना एका साईच्या दिले जाना विधेयत्व दान एकांसी. पण त्या ठिकाणी असणारा यज्ञ होम हवन पूर्ण केल्यानंतर म्हणजे तो यजमान जो असतो असणारा यज्ञ करणारा तो अनेक ब्राह्मण मंडळीला दान दक्षिणा त्या ठिकाणी देतो. मग हा यज्ञ पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेला म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी या ब्राह्मणाला म्हणजे त्या ठिकाणी ही राक्षस रूपी असणारं दान त्या ठिकाणी दिलं. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्राला आनंद झाला. आणि ब्राह्मणाला दान त्या ठिकाणी देत असताना जी काय राजा रावणाच्या ब्राह्मण कुळीमधील ब्राह्मण त्या ठिकाणी होती त्यांना कुणाला असणारं सायुज्य रूपी दान त्या ठिकाणी दिलं, कुणाला विधेयत्व रूपी त्या ठिकाणी दान म्हणजे प्रभू रामचंद्राने आणि देऊ लागलेले आहे. एकादी दले अनंत सुख एकादी दले कीर्तन देख नामे गर्जता हरिका ब्रह्मांड लोक उद्धरती.
मग जे जे असणारे प्रभू रामचंद्राच्या सान्निध्यात आले, प्रभू रामचंद्राच्या संपर्कात जे जे असणारे त्या ठिकाणी आले, तिथं कुणाला अनंत काळापर्यंत सुख त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी प्राप्त करून दिलं. कुणाला असणाऱ्या भजनाच्या कीर्तनाच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी म्हणजे सेवेरूपी दान त्या ठिकाणी दिलं. कुणाला अतिशय आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. का? प्रभू रामचंद्राचं दर्शन केलं, प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात गेलो, आमचा उद्धार त्या ठिकाणी झाला, म्हणून ब्रह्मांड त्या ठिकाणी आनंदानं दुमदुमू लागलेला आहे. ऐसे करुणी दक्षिण दान रामे संपविला रणयज्ञ ऋत्विज करुणिया प्रसन्न श्रेय संपादन विजयश्री. मग एवढं प्रभू रामचंद्रांनी मोक्षरूपी दान आहे, विधेयत्व रूपी दान आहे. त्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्पच कुणाच्या प्रभू रामचंद्रांनी ठेवलं नाही. ज्याला जे पाहिजे तसं असणारं दान त्या ठिकाणी म्हणजे मुक्तिरूपी दान त्या ठिकाणी दिलं गेलं. प्रत्येकाला यासणारा आनंद त्या ठिकाणी झाला, कुणी नाराज त्या ठिकाणी झालं नाही. का? आपण एवढा देहाच्या सान्निध्यात आल्यावर जे काय करायचं नाही ते कार्य त्या ठिकाणी केलं. ज्याला शिवायचं नाही ते असणारा आपण शिवलं गेलं न पवित्र त्या ठिकाणी झालो होतो. पण आज प्रभू रामचंद्रामुळे त्रैलोक्यात कीर्ती त्या ठिकाणी झाली. नवनवा आपला असणारा उद्धार त्या ठिकाणी झाला, आपल्याला मोक्ष प्राप्त झाला, म्हणून सगळी प्रसन्न त्या ठिकाणी होऊ लागले. सगळ्या असणारे राक्षस जरी असले तरी प्रभू रामचंद्राच्या हातून मरण आलं, राम भक्ताकडून हा मरण आला, म्हणून आनंद मानू लागली. कोणी करीती अश्वमेध एक करीती नरमेध रामे केला राक्षसमेध अति विशुद्ध याज्ञिक. मग एखादे साधक अनेक प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करतात. ज्याच्या ज्याच्या इच्छेनुसार कुणी असणारा अश्वमेध नावाचा यज्ञ त्या ठिकाणी करतो, कुणी असणारा नरमेध नावाचा यज्ञ त्या ठिकाणी करतो. पण प्रभू रामचंद्रांनी इथं असणारा राक्षसमेध नावाचा यज्ञ त्या ठिकाणी केला. रणभूमीच्या ठिकाणी जी दुर्धरवती जी काय खायचं नाही ती खाणारी, प्यायचं नाही ती पिणारी, आणि जिकडे जायचं नसतं तिकडे जाणारी जी राक्षस होते त्यांचा असणारा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी यज्ञ त्या ठिकाणी केला. यज्ञामध्ये राक्षस रूपी आहुती त्या ठिकाणी टाकले, सगळ्याला मोक्ष त्या ठिकाणी दिला. एवढ्या असणाऱ्या याज्ञिक रूपी प्रभू रामचंद्रांनी सगळ्याला म्हणजे त्या ठिकाणी आणि शुद्ध करून टाकलं. निवटणी अलंकापती रणमाजी रणख्याती करुणी हातीचे चाप रघुपती ठेविले चिती बाणेसी. मग असणाऱ्या राजा रावणाला संपवण्यासाठी प्रभू रामचंद्राला जेवढा क्रोध त्या ठिकाणी आलेला होता, त्या क्रोधाच्या भरात या रणभूमीवर राजा रावणाचा असणारा अंत त्या ठिकाणी केला. रणभूमीवर असणारी ख्याती प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केली आणि आपलं कार्य संपलं गेलं. राजा रावण मारला गेला. म्हणून प्रभू रामचंद्रांनी जो काय धनुष्यबाण त्या ठिकाणी हातामध्ये धारण केलेला होता, तो धनुष्यबाण जमिनीवर प्रभू रामचंद्रांनी कार्य संपल्याबरोबर ठेवला. परशुराम दत्त क्रोध करावया रावण वध झाला होता उद्बुद्ध होतोही निजानंद पावला. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला म्हणले जो परशुरामाचा असणारा क्रोध होता, परशुरामाला असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी जमदग्नी ऋषीचा क्रोध म्हणजे मिळालेला होता, आणि तोच परशुरामाचा क्रोध प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी मिळाला होता. आणि त्या क्रोधामुळे राजा रावण त्या ठिकाणी मारला गेला. राजा रावणाचा अंत करण्यासाठी परशुरामाने असणारा क्रोध म्हणजे प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी दिला, आणि त्याच्या आधारे राजा रावण त्या ठिकाणी मारला गेला. आणि राजा रावण संपल्याबरोबर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला आनंद होऊ लागला. अग्नी पेटविल्या पाहे हरी द्रव्य निशेष खाये सवेची उपरता होणी राहे लीन होये निज रूपी. मग त्या ठिकाणी असणारा एक म्हणजे अग्नी त्या ठिकाणी लागावा, आणि अग्नी लागल्याबरोबर जसं म्हणजे असणारा अग्नी म्हणजे सर्व गवत म्हणजे आपल्या असणाऱ्या कवेमध्ये त्या ठिकाणी घेतो, आणि असणारा त्या ठिकाणी अग्नी शांत होऊन म्हणजे त्या ठिकाणी राहून लीन होतो, आणि निज रूपाला असणारा अग्नी त्या ठिकाणी आपलं कार्य करून जातो. तसं प्रभू रामचंद्रांनी आपल्या आपल्या सर्व सानिध्यात आलेली जी राक्षस होती ती सगळी त्या ठिकाणी संपवली गेली. अग्निरूपी प्रभू रामचंद्र
शांत झाले. देवी श्रीरामाचा क्रोध करुणिया रावणाचा वध कार्य साधिले अगाध अति उल्हास आल्हाद पावला. जसा असणारा अग्नी त्या ठिकाणी येतो ना आपल्या कवेत म्हणजे सगळं असणारा त्या ठिकाणी गवत घेऊन त्याला असणार शांत त्या ठिकाणी करतो ना अग्नी समाधान होऊन म्हणजे शांत होतो. तसं प्रभू रामचंद्राने असणार हे राक्षस रूपी गवत त्या ठिकाणी म्हणजे सगळं काटा त्या ठिकाणी काढला आणि तिथंच आपल्या असणाऱ्या रागाची शांती त्या ठिकाणी केली. पुढे काही कार्यस्थिती पुसावया स्वामी प्रती विन उपाय हे विनित वृत्ती तव निज चित्ती आठवले. मग त्या ठिकाणी असणारा म्हणले पुढे काही कार्यस्थिती पुसावया स्वामी प्रती विन उपाय हे विनित वृत्ती तव निज चित्ती आठवले. रामे पाहता कृपा दृष्टी भ्रमस्रजी ब्रह्मांड कोटी जयाचे विक्षेप भ्रुकुटी सकळ सृष्टी संहारी. मग असणारा त्या ठिकाणी म्हणली जी वानर मंडळी होती सुग्रीव होता हनुमंतराय त्या ठिकाणी होते म्हणून म्हणले त्यांनी असणारा आता ही राजा रावण त्या ठिकाणी संपवला गेला. राक्षस मुक्त लंका त्या ठिकाणी केली सगळ्याला आनंद त्या ठिकाणी झाला. म्हणून पुन्हा असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या समोर म्हणले राजा सुग्रीव आहे असणारे हनुमंतराय आहे प्रभू रामचंद्राच्या समोर त्या ठिकाणी गेले हात जोडले आणि आपल्या असणाऱ्या चित्ताच्या ठिकाणी आता पुढचं काय कार्य करायचंय कुठलं असणारं कार्य त्या ठिकाणी करायचं राहिलंय हे विचारण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या समोर हात जोडून उभा राहिले आणि प्रभू रामचंद्राला पुढच्या कार्याची दिशा विचारू लागले. रामे पाहता कृपा दृष्टी रामे पाहता कृपा दृष्टी ब्रह्मस्रजी ब्रह्मांड कोटी जयाचे विक्षेप भ्रुकुटी सकळ सृष्टी संहारी. मग त्या ठिकाणी इंद्राचा असणारा म्हणले त्या ठिकाणी रथाचा सारथी म्हणले मातले तो मातली असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या समोर त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी विचारू लागलेला आहे. मग त्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राची कृपादृष्टी कशा त्या ठिकाणी केली तर निस्ती असणारी म्हणजे डोळ्याची भ्रुकुटी निस्ती वाकडी केली तर ही असणार सर्व ब्रह्मांड मध्ये एका क्षणात जाळून टाकण्याचं सामर्थ्य म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या भ्रुकुटीत आहे. आणि हे असणारं म्हणजे सर्व अवलंबन जे असणारं ब्रह्मांड आहे हे ब्रह्मांड निर्माण करण्याची ही ताकद म्हणजे त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी आहे. म्हणून प्रभू रामचंद्र असणाऱ्या सृष्टीचा प्रतिपाल करणाराही आहे आणि त्याच सृष्टीचा संहार करण्याची ताकद प्रभू रामचंद्राच्या अंगी आहे. त्या श्रीरामाचे कार्य जाणा म्या साधिले आपण ऐशी श्लाघ्यता करील कोण श्री रघुनंदना कृत कार्य. मग एवढा असणारा क्रोध म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलू लागलेला आहे रामा तुमची असणारी संगतीला मी त्या ठिकाणी लागलो गेलो तुमच्या सहकार्यानं म्हणजे एवढा दुर्धर असणारा म्हणजे त्या ठिकाणी ही होता राजा रावण त्या ठिकाणी होता. त्या राजा रावणाचं म्हणजे असणारा त्या ठिकाणी एका क्षणात म्हणजे सर्व कार्य त्या ठिकाणी केलं आणि राजा रावण म्हणजे त्या ठिकाणी संपवला गेला. एवढी असणारा म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तुमच्यामुळे म्हणजे एवढं कार्य त्या ठिकाणी केलं म्हणून असणारा राग त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. ऐसे विचारोनी चित्ती लागिनला निज वृत्ती सांडोनी देह कृती क्रोध निज शांती पावला. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा क्रोध म्हणजे प्रभू रामचंद्राला बोलू लागलेला आहे की माझ्यामुळे असणारा राजा रावण म्हणजे त्या ठिकाणी संपला गेला. मग क्रोध राजा असणारा म्हणजे प्रभू रामचंद्र श्रेष्ठ का असणारा राग श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी. नुसतं प्रभू रामचंद्रांनी डोळ्याची असणारी नुसती भ्रुकुटी त्या ठिकाणी वळली गेली तर म्हणजे हे ब्रह्मांड त्या ठिकाणी म्हणजे पालत घालण्याची ताकद प्रभू रामचंद्राच्या अंगी आहे. आणि त्या रामाला असणारा क्रोध म्हणतोय मी असणारा त्या ठिकाणी म्हणजे राजा रावणाला मारलं गेलं. ही असणाऱ्या देहाविषयी असणाऱ्या क्रोधाला म्हणजे त्या ठिकाणी अभिमान चालला होता आणि अभिमानानं असणारा त्या ठिकाणी बोलू लागलेला होता.
म्हणून हे प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी रामाजवळ असणारा त्या ठिकाणी कोणच म्हणजे रामाशिवाय त्या ठिकाणी श्रेष्ठ नाही. एवढं असणारं रामापुढं म्हणजे एवढी श्लाघ्यता करण्याची ताकद म्हणजे त्या ठिकाणी कोणाच्या जवळ आहे. रामाशिवाय एकही कार्य त्या ठिकाणी होत नाही. ही असं जेव्हा असणाऱ्या रागाला त्या ठिकाणी कळालं गेलं, क्रोधाला कळालं गेलं, तेव्हा असणारा क्रोधानं खाली मान त्या ठिकाणी घातली. आजपर्यंत आपणच मला त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे आणि माझ्यामुळे राजा रावण त्या ठिकाणी मारला गेला. पण ज्या वेळेस रामाकडे क्रोधानं त्या ठिकाणी बघितलं गेलं तेव्हा खजील झाला, लाजला गेला, क्रोधानं खाली मान त्या ठिकाणी घातली. स्वतःला जी देहाविषयी जो अभिमान त्या ठिकाणी होता, अहंकार त्या ठिकाणी होता, तो एका क्षणात क्रोधाचा अहंकार त्या ठिकाणी नाहीसा झाला. इंद्रे पाठविला रथा त्यास पूर्वीचा रघुनाथ आरुडला नाही तेथ रावण घात पै करिता. मग म्हणले अगोदरच असणाऱ्या इंद्राणी म्हणले प्रभू रामचंद्र हे असणारे त्या ठिकाणी पायी आहेत, पायानी चालणारे आहेत आणि राजा रावण रथामध्ये त्या ठिकाणी बसून आलेला आहे. म्हणून इंद्राणी म्हणले आपल्या असणारा सारथी मातलीला सांगितलं गेलं रामालाही म्हणले युद्ध करण्यासाठी रथात बसून म्हणले युद्ध त्या ठिकाणी करता यावं म्हणून रथ पाठविला होता. पण प्रभू रामचंद्राने म्हणले त्या रथाचा स्वीकार त्या ठिकाणी केला नव्हता. त्या रथावर म्हणले त्या ठिकाणी न बसता म्हणले पायी असणाऱ्या प्रभू रामचंद्राने आणि त्या राजा रावणाचा म्हणजे त्या ठिकाणी वध केला, काटा त्या ठिकाणी काढला. म्हणून म्हणजे कुठलंही कार्य करत असताना प्रभू रामचंद्राला कशाचीही आवश्यकता त्या ठिकाणी म्हणजे भासत नाही. क्रोधन मुनी रघुपती स्वयं पावला निज शांती तेने काळे श्रीराम मूर्ती शोभाती दीप्ती शोभत. म्हणून असणाऱ्या क्रोधाला त्या ठिकाणी वाटत होतं मीच राजा रावण त्या ठिकाणी मारला. पण ज्या वेळेस क्रोधानं त्या ठिकाणी विचार केला रामाला म्हणजे कुणाच्या संगतीची त्या ठिकाणी गरज राहत नाही. एकला एक असणारा राम म्हणजे आपलं सर्व कार्य त्या ठिकाणी करण्यासाठी सक्षम आहे. म्हणजे उगाच म्हणजे मी त्या रामाच्या पुढे जाऊन स्वतःची बळजबरी त्या ठिकाणी करत होतो, या देहाविषयीचा अभिमान त्या ठिकाणी बाळगत होतो. हे जेव्हा असणाऱ्या क्रोधाला त्या ठिकाणी कळालं गेलं तेव्हा क्रोध शांत झाला. प्रभू रामचंद्राला असणारा नमस्कार त्या ठिकाणी केला आणि लीन होऊन त्या ठिकाणी असणारा क्रोध म्हणजे त्या ठिकाणी बसला. शोभाती दे दीप्यमान प्रभा नव्हे ते अत्यंत उष्ण अतिशीतळ नव्हे जाना विलक्षण प्रकाश. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे हे जे असणारं तेज आहे, ही जी असणाऱ्या सूर्याचं तेज आहे, हे असणारा प्रकाश आहे त्या ठिकाणी. हा प्रकाश म्हणजे असणारा त्या ठिकाणी दिसायला कसा आहे, सुंदर आहे पण उष्ण आहे. जरी उष्ण त्या ठिकाणी असला, गरम जरी आपल्याला लागत असला तरी तो मनाला असणारी शांती देणारा त्या ठिकाणी आहे. आणि जरी असणारा त्या ठिकाणी शीतळ म्हणजे हवा जरी त्या ठिकाणी येत असली तरी ती असणारी शीतळ हवा जरी असली तीही असणाऱ्या आनंद असणाऱ्या साधकाला आनंद म्हणजे त्या ठिकाणी आणि देणारी असते. त्या प्रकाशाते देखता ती उल्हास वाटे चित्ता देहाचे भान सर्वथा आठविता नाठवे. मग जसं असणाऱ्या सूर्याचं तेज आहे, सूर्याचं तेज अंगाला दहकता त्या ठिकाणी वाटते आहे तरी कुणाला त्या ठिकाणी नको आहे का? किंवा असणारा त्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश शीतल आहे, शीतल आहे म्हणून काही जणांना बरं त्या ठिकाणी वाटतं, काही जणांना असणारा नकोस त्या ठिकाणी वाटतं. म्हणून त्याचा तिरस्कार त्या ठिकाणी कोण करतं का? जसं सगळ्या असणाऱ्या त्या ठिकाणी सूर्याच्या प्रकाशाची आणि असणाऱ्या चंद्राच्याही प्रकाशाची जशी असणारे त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर जसा आनंद त्या ठिकाणी वाटतो तसं या असणाऱ्या देहाचं भान म्हणजे त्या ठिकाणी सगळ्याला सारखंच म्हणजे त्या ठिकाणी असतं. ज्याला म्हणजे असणाऱ्या देहाचं भान आहे त्याला असणाऱ्या ह्या देहाविषयी गर्व बी लागत नाही ना अहंकार बी म्हणजे त्याच्या चित्ताच्या ठिकाणी निर्माण होत नाही. प्रबोध चंद्र रघुपती नित्य उदय त्रिजगती उदयस्त निश्चिती अस्त पावती निज तेजे. मग या असणाऱ्या सूर्याची जी गती आहे ह्या सूर्याला म्हणजे त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी प्रकाश देण्याची ताकद आहे. या सूर्याला प्रबोध करणारा असणारा प्रभू रामचंद्र आहे. असणाऱ्या ह्या असणाऱ्या सृष्टीमध्ये जी काय असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे सूर्य उदय त्या ठिकाणी होतो, संध्याकाळी गेलं की मावळतो त्या ठिकाणी. ही जी असणाऱ्या त्या ठिकाणी उगवण्याची मावळण्याची जी क्रिया ही असणारा प्रभू रामचंद्र आहे.
प्रभू रामचंद्रामुळेच एवढं सृष्टीवर तेज म्हणले तो सूर्य त्या ठिकाणी आणि म्हणले देतो ऐसिया राम ते देखून भ्याला तुरबळी दशानना ज्याची कापे त्रिभुवन तो क्षणे रामे निवटिला. मग या सृष्टीमध्ये चराचरामध्ये भरून उरलेला असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. एवढा आतुरबळी असणारा राजा रावण त्या ठिकाणी होता. पण ज्या वेळेस राजा रावणाला त्या ठिकाणी कळालं गेलं की या चराचरामध्ये सृष्टीमध्ये रामाशिवाय काहीच त्या ठिकाणी नाही, जिकडं बघल तिकडं असणारं त्या ठिकाणी राम आहे. त्या ठिकाणी जे असणारा हालचाल करणार आहे किंवा असणारा त्या ठिकाणी स्थिर राहणार आहे, या सगळ्यामध्ये राम परिपूर्ण त्या ठिकाणी भरलेला आहे. असा राम पाहिल्याबरोबर आतुरबळी सुद्धा असणारा राजा रावण त्या ठिकाणी दचकला गेला आणि असणारा तेवढ्या आतुरबळी असणाऱ्या राजा रावणाचा काटा रामाने म्हणले काढला गेला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. तेने आनंदे सुरवरा विमानस्थ खेचरा आवगे करती जय जयकारा हर्ष निर्भरा आकाशी. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. अशा पद्धतीचा जय जयकार आहे. आपण ते एकदा करावं म्हणलं. असा असणारा जय जयकार सगळ्या असणाऱ्या सुरवर लोकांनी केला. आनंद वाटला. राजा रावणाला मारलेलं होतं, त्याच्यामुळे सगळे देव लोक जी रावणाची आज्ञा होती, प्रत्येक काम करावी लागत होती, त्याची प्रत्येक आज्ञा मान्यच करावी लागत होती. अशा बंधनामधून सुटका झाली म्हणून तेने आनंद, तो आनंद सुरवर लोकांना झाला. आणि विमानामध्ये असणारे देव लोक आकाशामधून रामचंद्राच्या नावाचा जय जयकार आनंदाने करतात. देवदानव गंधर्व अप्सरादी गण समुदाव यक्ष किन्नरादी सर्व महदाश्चर्य मानिती. आश्चर्य मानू लागले सगळे देव दानव गण गंधर्व यक्ष किन्नर अप्सरा गण सगळे असणारे जे काय आहेत मोठं आश्चर्य करू लागले. कशामुळे करतात नाही का? सकळ मंगलदायक सकळ कलिमल विध्वंसक श्रीराम कथा लोलिका वर्णती देक अति प्रीती. आणि मग सगळे असणारे देवलोक विमानामधून रामचंद्राच्या नावाचे गर्जना करून जी काही रामचंद्राची अमल कीर्ती आहे, सदोदित आनंद देणारी अशी असणारी कथा, ते रामचंद्राचं चरित्र, त्या रामचंद्राच्या चरित्राचं रामकथेचं वर्णन अतिशय प्रेमानं आनंदानं देवलोक करतात. अति घोर कर्म रावण त्रैलोक्य जय पूर्ण तो वदिला न लागता क्षण विंदोनी बाण श्रीरामे. अतिशय वाईट कर्म करणारा तो रावण आणि असे असणाऱ्या रावणाला जो त्रैलोक्याला अजय होता, कोणालाच ऐकत नव्हता, अशा प्रकारचा रावण, आणि त्या रावणाला भगवान श्रीरामचंद्रांनी मारलं म्हणून देवलोकांना आनंद वाटला. ते देवाळीची गोष्टी कायसी कोण गणी हो कबंदासी खर दूषण त्रिशरायांसी वदिता त्यासी वेळून लगे. देवलोक बोलतायत ज्या रामानं रावणाला मारलं, जो त्रैलोक्याला अजय आहे, कोणालाही ऐकत नाही, अशा रावणाला मारणारा राम आहे. मग त्याच रामाला वालीला मारायला, कबंधाला मारायला, खरदूषण त्रिशराला मारायला काय वेळ लागणार आहे? देवलोक बोलतात. महाबाहू कुंभकर्ण विशाळ रूप अति दारुण हातानं पुरे त्रिभुवन बदला तो बाण विंदोनी. आणि असा असणारा महाभाऊ कुंभकर्ण, अतिशय धिप्पाड शरीराचा कुंभकर्ण, विशाळ रूप होत, भयंकर रूप होत त्याचं. आणि तो असणारा कुंभकर्ण आधी नाक कान कापून शिर कमळ जाण छेदिले विटंबना करून कुंभकर्णाला मारलं. जो कुंभकर्ण जर खाईला बसला तर सगळ्या त्रिभुवनाचा एकच घास करील, म्हणजे त्रिभुवन जरी भक्षण केलं तरी त्याचं पोट न भरणारा अशा कुंभकर्णाला रामानं एकाच बाणात मारलं. बंदी घातली सुरमांदी बंधुसा वदिला दुर्बुद्धी देव सोडविले बंदी कीर्ती आघात श्रीरामी. आघात कीर्ती भगवंतानी पृथ्वी तलावरती येऊन केलेली आहे. ज्या सुरवर लोकांना देवलोकांना बंदीमध्ये टाकलेलं होतं, असा असणारा दुर्बुद्धी रावण भावासहित मारला, कुंभकर्णासहित मारला.
बंदीचे देव सोडवले म्हणून आनंद वाटू लागला. तैसाची सौमित्र आणि जसखा श्रीराम सेवे लागी देखा तुच्छ केले शरीर सुखा हरतो निषेका वर्जिला. आणि तसाच असणारा निज सखा लक्ष्मण आहे, जो असणारा आपल्या रामचंद्राच्या भगवंताच्या सेवेसाठी शरीराचं सुख तुच्छ केलं, शरीर सुख पाठीमाग सोडला, आहार त्या ठिकाणी वर्ज्य केला, पोटाची चिंता केली नाही. आणि असा लक्ष्मण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मनामध्ये काही नसताना, कशाचीही चिंता नसताना, पोटाची चिंता नाही, घरची चिंता नाही, कुठल्याही प्रकारचं निष्काम भावनेने सेवा करणारा तो लक्ष्मण रामासाठी केलं. 14 वर्ष निराहारी 14 वर्ष ब्रह्मचारी अति नौष्टिक व्रतधारी प्रीती थोरी राम सेवे. 14 वर्ष निराहार उपवास करणारा लक्ष्मण आहे, निराहारी राहिला. 14 वर्ष ब्रह्मचारी राहिला आणि ब्रह्मचारी राहून अति असणारं नैष्टिक व्रत धारण केलं आणि रामचंद्राची सेवा अतिशय प्रेमाने केली, असा तो लक्ष्मण आहे. आणि वारा प्रेमातिले निषेम राम सेवे नटळे तेने भजने सामर्थ्य आले दुष्टवदिले इंद्रजिता. आणि अनिवार्य प्रेम लक्ष्मणाचं होतं आणि थोडा सुद्धा वेळ रामाच्या सेवेच्या बाजूला न घालवताना, ते प्रमाण आहे बघा, खोकला जांभळी खोकला आळस येतो का, वेळ वाया गेला, काहीतरी प्रमाण आहे ते. तेवढा सुद्धा वेळ लक्ष्मणानं वाया घालवू दिला नाही. म्हणजे खोकला आळस जांभई देताना जेवढा वेळ लागतो तेवढा सुद्धा वेळ वाया न जाऊ देता, निमिष सुद्धा वाया न जाऊ देता अहोरात्र रामचंद्राची सेवा करणारा तो लक्ष्मण आहे. 14 वेळा सुरपती बांधून आणला निमेष गती त्याची क्षणार्धे केली शांती श्रीराम भक्ती प्रतापे. आणि तो असणारा लक्ष्मण, जे असणाऱ्या लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं, त्या इंद्रजितानं इंद्रादेवाला 14 वेळा जिंकून आणलं होतं. आपल्या असणाऱ्या लंकेमध्ये आपल्या बाहुबळावरती जिंकून आणलेला असा इंद्रजित, आणि त्या इंद्रजिताला लक्ष्मणानं अथक सायासानं कष्टाने मारलं म्हणतात. तैसाची सुग्रीवा कपिपती लक्ष्मणे स्थापिला अतिप्रीती तेने जीवित्वा रघुपती अर्पिता चित्ती संतोषा. तसाच असणारा वानरांचा राजा सुग्रीव, त्या सुग्रीवाचा राज्याभिषेक लक्ष्मणाने केला. नगरामध्ये जाऊन लक्ष्मणानं अभिषेचन केलं, राज्यावरती स्थापना केली राजा सुग्रीवाची. आणि त्या राजा सुग्रीवानं सुद्धा जीवित्व अर्पण केलं. उरलेलं सर्व जीवन जे आहे ती जीवन भगवंताला अर्पण केलं. आणि अर्पण केल्यामुळं रामचंद्राला संतोष वाटला, आनंद वाटला. ऐका, जेने वीरा रावण सारिका खे दक्षिणा केला देखा आतुर बळे याचा वंका छेदिना का कुंभकर्णाच्या. आणि देव लोक प्रत्येक एकाच्या पुरुषार्थाचं वर्णन करताय, जे रामचंद्राच्या सेवेत होती, रामचंद्राच्या बरोबरीला होती अशी वानर, ते वानरांचं वर्णन देव लोक करताय. ज्या राजा सुग्रीवानं रावणासारखा योद्धा क्षीण करून टाकला, ताकद संपवून टाकली त्याची, आतुरबळी असणारा राजा सुग्रीव, ते असणाऱ्या कुंभकर्णाचं नाक आणि कान कापलं असा वीर राजा सुग्रीव आहे. सकळाहुनी विचित्र हनुमंताचे चरित्र अमल कीर्ती अति सुंदर जेने पवित्र त्रिलोक. आणि अतिशय सुंदर चरित्र आहे हनुमंताचं, सगळ्यापेक्षा विचित्र आहे हनुमंताचं चरित्र. आणि ते असणार अतिशय सुंदर चरित्र आहे. आणि तेच हनुमंताचं चरित्र दुपारी सुद्धा ठेवलंय आम्ही ब्रह्मपत्राच्या स्वरूपामधून. अद्भुत चरित्र आहे, सगळ्यापेक्षा वेगळं चरित्र हनुमंताचं आहे. स्पेशल हनुमंताच्या चरित्राचं नावच आहे सुंदरकांड. संपूर्ण प्रताप हनुमंताचाच आहे त्या कांडामध्ये. आणि असं असणार हनुमंताचं चरित्र जे त्रैलोक्य पावन होतं, असं चरित्र हनुमंताचं ऐकल्यानंतर ना त्रिभुवन पावन होतं, एवढी ख्याती हनुमंताची आहे. जेने गांजिले दशवक्त्र लंके माझी केले क्षत्रा आश्वासिली सीता सुंदरा युक्ती कपिंद्रा आणि वारा. असा असणारा हनुमान, जे हनुमंतानं राजा रावणाला गांजलं, लंकेमध्ये युद्ध केलं, सीतेला आश्वासन दिलं,
आणि मग त्या ठिकाणी भयानक युक्तीनं अशोकवनाचा उपाळा विध्वंस केला. ऐका. न लागता निमेष मात्र एकलेने वीरे सत्वर शिळी बुजोनिया सागर सैन्य परपार पावविले. 49 योजन शिल्लक राहिलेलं सेतुबंधन एकट्या हनुमंतानं 7 पर्वत आणून केलेलं होतं. 7 पर्वत 7 योजनचा एक पर्वत असं 7 49 योजनचं सेतुबंधन एका हनुमंताने केलं. तेही सुद्धा निमेष मात्र न लागता. एवढी ज्याची ताकद आहे, ख्याती आहे असं हनुमान. पुढे ऐका. अनुनिया द्रोणांद्री वाचविला सौमित्री आई रावणाची करुणी बोहरी स्वामी झडकरी सोडविला. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर ना पुन्हा सुशेनानं प्रार्थना केली, द्रोणागिरीवरती गेले. द्रोणागिरी पर्वत आणला, लक्ष्मणाला जीवदान दिलं. अहिरावण महिरावणाने राम लक्ष्मणाला बांधून नेला. त्यांना पाताळाच्या ठिकाणी शोध घेतला आणि स्वामी रामचंद्राची सोडवण हनुमंतानं केली. आगाध हनुमंताची कीर्ती जैने पावना त्रिजगती तैसेची सकळ जुत्पती आगाध कीर्ती श्रीरामी. हनुमंताची आगाध कीर्ती आहे, जी कीर्ती ऐकल्यानंतर ना त्रिभुवन पावन होतं. म्हणून तुकाराम महाराज सांगताय, तुका म्हणे संकटासी शरण जावे मारुतीसी. हनुमंतरायाला संकटामध्ये शरण जायचं, संकटच येत नाही असा असणारा हनुमान आहे. जे हनुमंतानं रामाची सुद्धा सोडवण केली. रामाला सुद्धा अनेक वेळा अनेक वेळा रामचंद्राला सोडवलेला आहे. 2 वेळा शरबंधनामधून सोडवलं, पाताळाच्या ठिकाणी सोडवलं, लक्ष्मणाला उठवलं. अशी ज्याच्या कीर्तीचं वर्णनच करता येत नाही असा तो हनुमान आहे. युद्ध करिता समरणांगणी शिरे दुधडा होती रणी पुच्छ बांधिता वेटाळणी सवेची रणी मिसळती. आणि मग असे असणारी युद्ध करत असताना राक्षसांची शिर धडापासून वेगळी त्या ठिकाणी केली. अनेक असणारी राक्षस शेपटीमध्ये बांधली आणि त्या ठिकाणी मारून टाकली असं सांगतात. सीता माऊली पतिव्रता अवतार धरी सुरकार्यार्था प्रबळ छळिता लंकानाथा नाही चित्ता विक्षेप. सीता माऊली पतिव्रता आहे, सती आहे आणि सूर देव लोकांचं कार्य साधण्यासाठीच त्यांनी अवतार घेतलेला आहे. अशी असणारी सीता, त्या राजा रावणानं किती सीतेला बोलला, अपमानास्पद बोलला, धमक्या दिल्या, मारण्याची सुद्धा धमकी दिली, राक्षसांनी भीती दाखवली, असं विचित्र त्रास दिला तरी सुद्धा विक्षेप झाला नाही. चित्तामध्ये सदोदित नामस्मरण होतं असं देवलोक बोलतात. श्रीराम वियोगे व्रतस्थ फळमूळ जळ समस्त सर्वतना तळे चित्त सावचित्त राम भजनी. रामचंद्राचा वियोग असल्यामुळं कशाचाही त्या ठिकाणी फळाचा त्याग केला, पाणी त्या ठिकाणी सेवन केलं नाही. त्या लंकेमधलं कशाला चित्त आतळलं नाही, फक्त चित्ताच्या ठिकाणी रामच होता आणि त्या रामाचं नामस्मरण सदोदित सीता माऊली करत होत्या. श्रवणी नित्य रामकथा एक रूप होता श्रोता वक्ता सभाय स्वानंद सुखावस्था श्रवण करिता रामाचे. रामचंद्राची कथा श्रवण केल्यानंतर ना खूप आनंद भेटतो. नित्य श्रवणामध्ये रामचंद्राची कथा पाहिजे. नित्य सांगितलंय, रोज सदोदित 24 तास अखंड रामचंद्राचं चरित्र आपल्या कानावरती पडायला पाहिजे. असं झालं तर श्रोता आणि वक्ता त्या रामचंद्राला एक रूप होतात. राम आणि ऐकणारा वाचणारा याच्यामध्ये फरक राहत नाही. नित्य रामचंद्राची कथा कानाला ऐकायला पाहिजे. सबाह्य अंतकरणामधून आणि बाहेरून सुद्धा स्वानंद सुख प्राप्त होतं. असे महिमान त्या रामचंद्राच्या कथेत नामस्मरणात आहे. वाचेसी नित्य रामगुण वर्णिताची आनंदपूर्ण राक्षसीची समाधान देहाचे बाण विसरल्या. वाचेला नित्य राम गुण आहे. रामचंद्राचं नामस्मरण नित्य वाचेला आहे आणि त्याचा परिणाम राक्षसिनीवरती सुद्धा झालेला होता. आणि त्या राक्षसीनी सुद्धा देहाचं भान विसरत होत्या. कधी कधी सीतेला असं एकांतामध्ये पाहिल्यानंतर त्या रामनामाचा प्रभाव त्यांच्यावरही झालेला होता. असं भजन सीतेनं केलं म्हणतात. जानकी पासी राखणा सता विसरल्या निज क्रूरता श्रीराम प्रेमे सदा डुल्लता समाधी अवस्था राक्षसीची. सीतेच्या संगतीमध्ये राक्षसी लागल्या. सीतेची अवस्था सदोदित राममय वृत्ती झालेली होती
आणि त्याच्यामुळं तिचा परिणाम यांच्यावर झाल्यामुळं जे काही सीतेला भीती दाखवायचं होतं, त्यांची क्रूर अवस्था होती, ती सगळ्या विसरल्या आणि त्या रामनामाच्या भजनावरती राक्षसी डोलू लागल्या. जानकीच्या निज संगती तृणादी सकळ वनस्पती आदि करोनी पाषाण जाती राम जपती अनिमेषा. आणि जिथं जिथं सीता आहे, सीतेच्या संगतीमध्ये आल्यानंतर ना सीतेची वस्ती जेत घडे राम नाम स्मरती झाडे, झाड दगड तृण गवत वेली सगळं रामस्मरण करत होत. हा प्रभाव सीतेचा होता. जानकीचे ने धर्मे तेथे आनन दिसे सर्वार्थे राम भासे जेते तेथे निज रूपे पाहताची. सीतेच्या भजनामुळं, सीतेच्या नामस्मरणामुळं, सीतेच्या धर्मामुळं त्या असणाऱ्या अशोक वनाचा संपूर्ण परिसर राममय झालेला होता. जिथं तिथं बगल तिथं रामच राम दिसू लागलेला होता. त्या संपूर्ण परिसरामध्ये रामच कोंदलेला होता. असं निश्चळ भजन सीतेनं अशोक वनात केलं. ऐसी एकैकांची ख्याती नामे पावन त्रिजगती एवढी राम भक्ताची कीर्ती तो रघुपती केवी वर्णवे. अशी एकाची ख्याती आहे. देव लोक बोलतायत काय राम भक्तांचा प्रताप आहे, किती जरी वर्णन केलं तरी संपत नाही. आणि आता ज्यांचं वर्णन केलं त्यांची नावं जरी घेतलं तरी सुद्धा लोक पावन होतात, पुण्यवान होतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, ही सगळी सज्जन आहेत. ह्यांची नावं जरी घेतलं तरी माणूस पुण्यवान होतो, त्याचं पाप संपत. अशी एक राम भक्ताची कीर्ती आहे. देव लोक बोलतात ऐसी श्रीरामाची गुणकीर्ती आणि रामसेवकांची ख्याती स्वर्गी वर्णिता सुरपती निज धामाप्रती स्वयं गेले. असे असणारी रामचंद्राच्या गुणाची कीर्ती आणि रामाच्या भक्ताची कीर्ती देव लोकांनी वर्णन केली. आणि तेच असणाऱ्या मुखामध्ये नामस्मरण करत करत देव लोक आपापल्या घरला निघून गेले. इंद्र सारथी विचक्षणा सुवर्णबंदी दैदिप्यमान रथाखाली उतराना श्री रघुनंदना नमियेला. इंद्राने पाठवलेला रथ, त्या रथाचा सारथी मातली खाली उतरल्यानंतर सुवर्ण बंद असणारा तो रथ होता. त्या रथाच्या खाली उतरला आणि रामचंद्राला मातलीनं नमस्कार केला. प्रांजळी होनी विनवित नमोनिया रघुनाथ होनिया अतिविनीत आज्ञापुसत स्वर्ग गमना. अतिशय विनीत झाला, हात जोडले, रथाच्या खाली उतरला, रामचंद्राला नमस्कार केला आणि स्वर्गाला जाण्यासाठी आज्ञा विचारू लागला. परिसोनिया रघुनंदना अत्यादरे संतोषना गंभीर गिरा प्रसन्न वदना मधुर वचना अनुवादे. आणि रामचंद्राने ऐकलं माथलीचं मधुर वचन. जाण्याची आज्ञा मागत होता. रथाचं कार्य संपलेलं होतं, त्याच्यामुळं इंद्राकडे जाणं ही मी त्याचा सारथी आहे म्हणून त्या असणाऱ्या स्वर्गाला जाण्याची आज्ञा मागत असताना रामचंद्राने त्याचं बोलणं ऐकलं. अतिशय मधुर गोड शब्दामध्ये भगवंत काय बोलतात. काय कृपेसी आले कोंभ की अमृत निघाली जीभ लावण्याचे निज वालभ तैसी शोभा शब्दांची. रामचंद्राचे शब्द आहेत अतिशय सुंदर. कृपेला कोंब यावं किंवा अमृतालाच जीभ असावी. अमृत गोड आहे, सुमधुर आहे, त्या अमृतालाच जीभ निर्माण व्हावी असा असणाऱ्या रामचंद्रांच्या शब्दाची रचना होती. त्या असणाऱ्या शब्दामध्ये प्रेम होतं. आणि असे असणाऱ्या शब्दामधून काय बोलतात ऐका. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. अत्यादरे रघुपती पूजोनिया शुक्र सारथी इंद्राप्रती विनंती अति प्रीती सांगत. आणि मग अतिशय आदरानं शक्र सारथी, इंद्राचा जो असणारा सारथी आहे, त्या सारथ्याची पूजा केली. आणि त्या असणाऱ्या सारथ्याला मातलीला अतिशय विनंतीनं बोलू लागला. हे बोलणं तुम्ही इंद्राला जाऊन सांगा असं भगवंत मातलीला बोलतात. तू लोकपाळांचा राजा तुझे निसुखी विश्व प्रजा निवटावया राक्षस राजा सांभाळ माझा तुवा केला. जगाचा कार्यकर्ता अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक त्या इंद्राची स्तुती करू लागला. मातलीला बोलू लागला तुम्ही गेल्यानंतर ना इंद्राला असं सांगा तुम्ही लोकपाळांचे राजा आहात. स्वर्गामधले जे लोकपाळ दिग्पाळ त्यांचे असणारे राजे इंद्र आहेत.
त्या इंद्रामुळे संपूर्ण प्रजा सुखी आहे आणि या राक्षसांचा राजा रावणाला मारण्यासाठी तुम्ही माझा सांभाळ केला म्हणजे माझ्यासाठी रथ पाठवला असं भगवंत मातलीला बोलतात. तू पाठविला रथ शस्त्रास्त्रांची समवेत तेने बळे लंकानाथ निमिषार्धात निवटिला. भगवंत बोलतायत अतिशय समर्थ रामचंद्र आणि तो रामचंद्र सांगू लागले तू रथ पाठवला म्हणून रावण मारला. तुम्ही रथ पाठवला ऐन वेळेला सहाय्य केलं आणि तुमच्या रथ बळावरती त्रैलोक्याला अजय असणारा राजा रावण तुमच्यामुळं मारला असं भगवंत बोलतात. तुम्ही अनुग्रह कराल ज्यासी तोरंकई राजपदासी सुखे चढे अनासायासी सकळ भोगांसी भोगीत. भगवंत बोलू लागलो तो असणारा इंद्र आणि त्या इंद्र ज्याच्यावरती कृपा करील रंकावरती जरी इंद्राने कृपा केली तरी सुद्धा त्याला राज्य पदावरती बसवील एवढं सामर्थ्य तुमच्याकडे असं या ठिकाणी सांगतात. अनुग्रहाचे बळ धारून तेने निवटिला दशानन काय तुमचे व्हावे उत्तीर्ण म्हणून लोटांगण मौनेची. आणि असं त्या ठिकाणी असणारा भगवान श्रीरामचंद्र सांगतायत ते असणारा ऐन वेळेला तुम्ही अनुग्रह करून मातलीला रथ पाठवला तर रथ बळावरती सामर्थ्यावरती राजा रावणाला मारलं. त्याच्यामुळं काय तुमच्या उपकाराला उत्तीर्ण व्हावं जेवढे उपकार मानावे ते सगळे कमीच आहे म्हणून मनानेच मौनेने लोटांगण इंद्रदेवाला भगवंत घालतात. ऐसे सांगता मातलीसी विस्मित मानसी रामस्तवतो इंद्रासी जो या विश्वासी जीवन. आणि असं मातलीला सांगितलं मातलीला आश्चर्य वाटलं. राम आहे तो सगळं कार्य रामानेच केलंय पण यश इंद्रामुळे झालं असं सांगताय. जो विश्वाचा आधार आहे तो भगवान परमात्मा त्या इंद्राचं स्तवन स्वतःच्या मुखाने करतो याचं आश्चर्य मातलीला वाटू लागलं. ज्याची विक्षेप भृगुटी तळा आणि सकळ सृष्टी तो इंद्राचा उपकार पोटी कृपेसाठी वातसे. तो असणारा भगवंत आहे ज्याची असणारी भ्रुकुटी डोळ्यावरची भुवई अख्ख्या संपूर्ण ब्रह्मांडाची नाश करू शकतो पुन्हा उत्पन्न करू शकतो एवढं सामर्थ्य ज्याच्या भुवयामध्ये आहे असा तो राम आहे. आणि तो असणारा राम त्या इंद्राचा उपकार आपल्या पोटामध्ये मानतो इंद्राचं वर्णन करतो याचं आश्चर्य मातलीला वाटू लागलं. अत्याद्रे मातलीसी वस्त्रे भूषणे देऊनी त्यासी बोळविता ती प्रीतीसी साष्टांगेसी नमिला. अतिशय आदरानं मातलीला वस्त्र अलंकार दिले भूषणे आभूषणे दिले सत्कार केला गौरव केला आणि अतिशय प्रेमानं त्या मातलीची बोळवण केली. करोनिया प्रदक्षिणा मातली लागला रामचरणा तैसेची नमिले लक्ष्मणा सुग्रीवही जाना नमिला. आणि जात असताना एकदा सगळ्या हरिभक्ताला नमस्कार करावा म्हणून मातलीनं अतिशय प्रेमानं रामाच्या चरणावरती मस्तक ठेवलं रामाला लोटांगण घातलं प्रदक्षिणा घातली तसंच लक्ष्मणालाही नमस्कार केला सुग्रीव राजालाही वंदन केलं. ऐका रावणाचे मुखे जाण सर्व तरवनंदन जाणून या संपूर्ण नमी वानर गण राम रूपे. रावणाच्या मुखामधून ऐकलं होतं मातलीने की सगळीकडे राम आहे चराचरामध्ये राम आहे प्रत्येक वानरामध्ये राम आहे आणि त्याच वानराला राम म्हणून राम समजून मातली वंदन करू लागला. हनुमानाती समग्र जुत्पत्ती जे काहालान थोर नमुनिया वेगत्तर जय जयकार पै केला. हनुमंता सहित सगळे असणारे जुत्पत्ती लहान असू थोर असू आपल्यापेक्षा लहान असू आपल्यापेक्षा मोठी असू राम भक्त आहेत आणि राम भक्त समजून रामाचं स्वरूप जाणून प्रत्येक लहान थोर वानराला मातलीने नमस्कार केला गर्जना केली बुभुत्कार केला निघाला. नमन करोनी सकळांसी आरळोनी आरतासी हर्षे गरजत नामेसी स्वधामासी तो गेला. आणि अशा पद्धतीने मातलीने सगळ्या लहान थोराला नमस्कार केला वंदन केलं आणि अतिशय आनंदानं स्वर्गाला इंद्रदेवाकडे निघून गेला. इंद्रभोनी शरणागत श्रीराम पाठविला रथ ते देखोनी अत्यंभूत आश्चर्य मानित सकळीक. आणि मग त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्य वाटलं ऐन टाइमाला इंद्राला बुद्धी सुचली इंद्र रामचंद्राला शरण आला आणि आपल्या मातली सहित रथ पाठवला याचं आश्चर्य सर्वांना वाटू लागलं. निवटिलिया रावण कळवणी रावण वानर गण विध्वंसले लंका भुवन तव राम शासन
कर. आणि मग आता रावण मारला, पण लंका रावणाचीच होती. आणि मग वानरांनी विचार केला जसं पाठीमागं लंका जाळी 2-4 वेळा, तसे अजून एकदा प्रयत्न करावा, लंकेचा विध्वंस करावा. आता काय रावणच नाही म्हणल्यावर लंका कशाला ठेवायची असं त्यांच्या मनामध्ये होतं. पण राम शासन दुर्धर आहे. वाचा. शिष्टाईचे वेळी अंगदे येथे मंडपाते आणले होते, तो परतोनी मागुते श्रीराम तेथे पाठविला. पाठीमागचं आठवलं त्यांना, युद्धकांडाचा 8वा अध्याय. त्या अध्यायामध्ये अंगदानं 80,000 खांबाचा मंडप डोक्यावर नकळत आणला होता उचलून, आणि तोच रामानं परत जशाच तसा ठेवायला लावला. म्हणून विध्वंस वानर म्हटले करायचं नको. आपण जर विध्वंस केला तर पुन्हा रामचंद्र आपल्यावरतीच रागवतील. म्हणून वानर शांत बसले. येण्याची भय वानर गण न पाहती लंका भुवन, तव देखून या विभीषण रघुनंदन बोलत. आणि या भीतीनं वानरगण शांत बसले, लंकेकडे बघत नव्हते. राम शासन त्यांना माहिती होतं, जर आपण लंके मोडायचा तोडायचा प्रयत्न केला तर रामचंद्र आपल्याला दंड करतील, शासन करतील. म्हणून रामाच्या आज्ञेला घाबरून कोणीही लंकेकडे पाहत नव्हतं. तेवढ्या वेळामध्ये रामचंद्राने विभीषणाला समोर बघितलं. काय बोलतात ते श्रीरामाज्ञा सता वानरा ते अनवाळी करिता, क्रोधी झाली दंडिता मग रागीता पैकायचा. आणि मग विभीषणाला समोर पाहिलं आणि रामचंद्राच्या बुद्धीमध्ये विचार आला की आता अभिषेक लवकरात लवकर करावा, कारण सध्या लंकेला राजाच नाही कुणी, आणि वानर आपली कशी अनवाळी आहे ती. आज आपण आवरलंय पण उद्या त्याच्यामुळं कधी ना कधी लंकेचा विध्वंस करतील राजा नसल्यावर. म्हणून लवकरात लवकर विभीषणाचा राज्याभिषेक करावा असा विचार रामचंद्र करतात. एके बापा लक्ष्मणा दुष्ट निर्दळिले रावणा, आता निज भक्ता विभीषण लंका भुवना अभिषेकी. आणि लक्ष्मणाला सांगू लागले, भगवंत रामचंद्र बोलतायत, लक्ष्मण आता लंकेमध्ये जावा, प्रवेश करा, आणि दुष्ट रावणाला मारलेलं आहे, आणि ही लंकेचं राज्य विभीषणाच्या स्वाधीन करा, विभीषणाला राजा करा, त्याचा लंका अभिषेक करा, राज्याभिषेक करा असं बोलू लागले. जेणे त्रासिले महर्षी बंदी घातले सुरवरांसी, त्या वदिले रावणासी आता विभीषणासी अभिषेकी. आता विभीषणाचा अभिषेक करा. ज्या असणाऱ्या रावणानं महर्षी लोकांना त्रास दिला होता, देव लोकांना बंदीखान्यामध्ये टाकलं होतं, त्या असणाऱ्या दुर्धर रावणाला मारलं. आता अभिषेक विभीषणाचा करा. जेणे हरिले जानकीसी आणि मारिले जटायुसी, त्या वदिले लंकेशाशी विभीषणाशी अभिषेकी. लक्ष्मणाला सांगितलं जावा लंकेमध्ये विभीषणाचा अभिषेक करा. ज्या रावणानं सीतेचं हरण केलं होतं, जटायू महात्मा असणारा प्रवीण पक्षी होता, आणि त्या जटायूला मारलेलं होतं, त्या रावणाला मी मारलं. विभीषणाचा अभिषेक करा. हित सांगता प्रीतीसी लाता हनिल्या बंधूसी, त्यांनी विटले रावणासी विभीषणाशी अभिषेकी. आणि विभीषण हाच आहे. हित सांगायला गेला होता सुंदरकांडाच्या 36व्या अध्यायामध्ये. हित सांगण्याचा प्रयत्न केला भरपूर, पण ऐकलं नाही. हानितल्या लाता विभीषणालाच लाता मारल्या, आणि त्या असणाऱ्या दुष्ट रावणाला मारून टाकलंय. म्हणून आता विभीषणाचा राज्याभिषेक करा. सौमित्रा बंधू लक्ष्मणा सत्व संपन्न विभीषणा, करोनिया मंगल स्नाना सिंहासनाभिषेकी. आणि तो असणारा लक्ष्मण जी आमचे बंधुराज आहोत, सत्व संपन्न विभीषण आहे, धैर्यवंत माधुर्यवंत असा असणारा विभीषण आहे. शुद्ध अशा प्रकारचं स्नान विभीषणाला घाला, मंगल स्नान, आणि लंकेच्या सिंहासनावरती विभीषणाचा अभिषेक करा. आमचे मित्रत्वा लागी जाण स्वकुळ निजाळिले आपण, महामोहाचे आयतन तो रावण मारविला. आणि तो रावण त्या ठिकाणी असणारा अहम रावण मारविलाय. कोणी मारवलाय? विभीषणानं मारवलाय. आमच्या बरोबर विभीषणानं मैत्री केली, स्वतःच सगळं कुळ विभीषणानं निर्दळलंय. महामोहाचा आरसा होता, आणि त्या महामोहाचं आयतन त्याच्यापासून विभीषण बाजूला निघले, आणि अहंकार रूपी रावणाला ह्याच विभीषणामुळं मारलं गेलं असं रामचंद्र बोलतात. आमुचे भक्ती लागी वहिले, जेणे सर्व अर्पिले आपुले, त्या विभीषणा पाहिले अभिषेकीले पाहिजे. आमच्या भक्तीसाठी विभीषण बाजूला निघालाय. कसा बाजूला निघालाय? तरी झड झडून वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, मग पावसी व्यंग निजधाम माझे. माऊली ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये सांगताय. तसं विभीषण झड झडून निघाला होता बाजूला.
या सगळ्यामधून आणि बाजूला निघून आपलं सगळं सर्वस्व अर्पण केलं आणि त्या असणाऱ्या बिभीषणाचा अभिषेक केला पाहिजे. भगवंत बोलतात ह्याची अम्मा निज व्रत ह्याची परम आचरित ह्याचे अनुष्ठान समस्त जे शरणागत आता स्थापा. आमचं प्रथम कार्य हेच आहे, आमचं पहिलं व्रत हेच आहे, आमचं पहिलं आचरण कर्तव्य हेच आहे की बिभीषणाला लंकेचं राज्य करावं असं रामचंद्र बोलतात. हाची अम्मा पुरुषार्थ हाची अम्मा इत्यार्थ हाची अम्मा सिद्धार्थ जे शरणागत स्थापावा. शरणांगताचा अभिषेक करा, त्याला लंकेचं राज्य द्या, त्याची लंकेच्या असणाऱ्या राज्यावरती राजगादीवरती स्थापना करा. हीच आपला पुरुषार्थ आहे, आपलं महत्वाचं कर्तव्य हीच आहे, हाच आपला सिद्धार्थ आहे, हेच आपलं कर्तव्यार्थ आहे असं रामचंद्र बोलतात. हाची अम्मा परमार्थ हाची अम्मा भावार्थ येण्याची अम्माचा सत्यार्थ जेने शरणागत स्थापावा. आमचा परमार्थ हाच आहे, आमच्या मनातला भावार्थ हाच आहे की बिभीषणाला लंकेचं राज्य द्यावं. हा सगळं सिद्ध कार्य जे आहे ते कार्य आता परिपूर्ण झालेलं आहे, म्हणून बिभीषणाचा अभिषेक लक्ष्मणा तुम्ही करा. हा काळावरी नवस नवसिले होते भुवस ते उजवावे सावकाश बिभीषणा स्थापुनी. अनेक दिवस त्या ठिकाणी नवस होता. सुंदरकांडाच्या 37व्या अध्यायामध्ये रामचंद्राने अभिषेक केला होता बिभीषणाचा आणि तेच अभिषेक आता आपल्याला परत एकदा लंकेचा करायचा आहे, लंकेचा राजा करायचा आहे बिभीषणाला. अनेक दिवस झालं हा नवस होता आपला, त्याच्यावरती किती दिवस झाले, एवढे दिवस आणि ते आज नवस पूर्ण केला पाहिजे असं रामचंद्र बोलतात. माझ्या डोळ्यांची धनी सौमित्रा पुरवी जड करोनी बिभीषणाभिषेकोनी आरुढ सिंहासनी मजदावी. माझ्या डोळ्याचं पारणं फिटावं, माझ्या डोळ्यापुढं बिभीषणाचा अभिषेक तुम्ही सर्वांनी करा अशा पद्धतीने रामचंद्र लक्ष्मणाला बोलतात. सिंहासनी शरणागता आरुढला न देखता मज होते से परमस्ता बोली सर्वता न बोलवे. आणि बिभीषण हा शरण आलेला आहे, त्या शरणांगताचा जोपर्यंत अभिषेक होत नाही तोपर्यंत माझी परम अवस्था आहे, मला खूप दुःख होईल, कारण तो माझा शरणांगत आहे आणि तो जोपर्यंत राजगादीवरती बसणार नाही तोपर्यंत मला सुख भेटणार नाही, आनंद वाटणार नाही. म्हणून बिभीषणाला लंकेचा राजा करा. ऐसे बोलता रघुनाथ अभिषेक लागी त्वरित सौमित्र सिद्ध झाला ते हर्षयुक्त स्वानंदे. अशा पद्धतीने रामचंद्र बोलले, लगेच अभिषेकाची सगळी असणारी सामग्री आणली आणि लक्ष्मणही त्या ठिकाणी रामचंद्राच्या बोलण्यावरनं अभिषेकासाठी तयार झाले. ते देखोनी बिभीषण झाला अत्यंत उद्विग्न श्रीरामना येऊनी आपण सांग्या बिभीषण सौमित्रा. आतापर्यंत जे रामचंद्र बोलले होते ते बिभीषणानं ऐकलं, बिभीषणानं अंदाज घेतला. ज्या अर्थी भावाला काम सांगायला त्या अर्थी येण्याचा काही अंदाज दिसणार रामाचा. ज्या अर्थी लक्ष्मणाला सांगायला जाऊन राज्याभिषेक करा त्या अर्थी आपला राज्याभिषेक करायला स्वतः रामचंद्र येणार नाहीत असा असणारा अंदाज बिभीषणाने लावला. त्यामुळं बिभीषणाला दुःख वाटलं. या शब्दाचा कवन हेत म्हणून झाला चिंताक्रांत अभिषेकानं येर श्री रघुनाथ म्हणून स्कुंद ताटी दुःखी. या शब्दाचा अर्थ काय असेल? फक्त रामचंद्र लक्ष्मणाला सांगत होते जावा आणि राज्याभिषेक करा, यायचं नाही म्हणून सांगितलं जावा, आणि यायचं असतं तर जाऊ म्हटले असते. मग ह्या नेमका शब्दाचा अर्थ काय? ज्या अर्थी जावा म्हणताय त्या अर्थी रामाला यायचं नाही. मग रामचंद्र आपल्या अभिषेकाला येणार नाही याचं दुःख बिभीषणाला वाटलं, रडू लागले. कोणासी कुसुहा विचार कोण जाणे नंतर शोभावया रघुवीर काय विचार पै झाला. बिभीषणजी विचार करतायत माझ्या मनामधलं गुह्य कुणाला विचारू. ज्या अर्थी रामचंद्र अभिषेकाला येत नाही त्या अर्थी रामाचा राग माझ्यावरती आहे, रामचंद्र माझ्यावरती रागवले. मग रामचंद्र रागवण्यासाठी काय कारण आहे? काय आमच्याकडून अपराध घडला म्हणून रामाचा कोप झाला? हे कुणाला विचारावं असा विचार बिभीषणजी करतात. सांडून या रघुनंदन सर्वता राज्य न करी जाण न पाहे मी लंका भुवन सुख कोण अभिषेका. आणि बिभीषणजी विचार करतायत रामचंद्र स्वतःहून आले अभिषेक केला तर ठीक, नाहीतर रामचंद्र न येता मी अभिषेक करणार नाही, लंकेचं राज्य स्वीकारणार नाही. रामचंद्राला सोडून
ही सगळं मी तुच्छ मानलंय. हे सगळं आधीच सगळ्याचा त्याग कशासाठी केला होता? राम प्राप्त होण्यासाठी. आणि तोच राम जर आपल्या कार्याला येत नसेल तर म्हणजे सगळं कार्य व्यर्थ आहे. राम आल्याशिवाय राजगादीला प्रवेश करणार नाही असं विभीषणजी बोलतात. म्हणून या मुलानवदन अत्यंत झाला विभीषण, ते देखून या वायुनंदन पुसे आपण ती प्रीती. म्हणून म्लान वदन झाला, खाली मान घातली विभीषणानं. अतिशय त्या ठिकाणी चिंतामग्न झाला. ते हनुमंतानं बघितलं. विभीषणाच्या चेहऱ्यावरती चिंता पाहिली हनुमंतानं. हनुमान विभीषणाच्या जवळ आले, विचारू लागले काय झालं? कुंडली कवर झाले विभीषणा सर्वज्ञ समयाला भीषिंचना, आणि ती सत्वची म्लान वदना ही विवंचना लक्षणा. असो पांडुरंगापूर प्रथम नमः दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात आहे. कथेचं अनुसंधान विभीषण काकाचं मान खाली घातली होती. झोप लागली का विभीषण काका? झोप लागली होती म्हणजे विभीषण काकाने खाली मान घातले. अतिशय दुःखित अवस्था हनुमंतरायांनी बघितली आणि बघितले. हनुमंतराय विभीषण काकाच्या जवळ गेले आणि विभीषण काकाला विचारलं, काकाजी तुमचा चेहरा का पडलाय? काय दुःख झालंय? काय काळजी लागली? काय चिंता लागली? कोण तुम्हाला काय म्हणलं? काय सांगा. अभिषेकाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, आणि अशा वेळेस तुम्ही असणारे विभीषण काका सर्व जाणणारे असताना सुद्धा का तुमचा चेहरा पडला सांगा. ऐकून या त्यांचे वचन ये रे घातले लोटांगणा, सद्गुरु विना अंतर्ज्ञान जाणता विभीषण काकाने हनुमंतरायाचं बोलणं ऐकलं. लोटांगण विभीषण काकाने हनुमंतरायाला घातलं, पण सद्गुरु वाचून सापडे ना स्वयं धरावे त्या पाया आधी आधी. सद्गुरु वाचून अंतर्ज्ञान कुणाला कळतच नाही. आणि असं म्हणतात, ऐके स्वामी वायुनंदना रामे आज्ञा पिले लक्ष्मणा, जे अभिषेकावे विभीषणा तेने मनाती चिंता. ऐका प्रभू राम असणारे हनुमंतराया प्रभू रामचंद्राने आज्ञा लक्ष्मणजीला दिली आणि म्हणले जावा लंकेत आणि विभीषणचा अभिषेक राज्याभिषेक करा. त्याच्यामुळे काळजी चिंता मला लागली. तरी प्रीती होती चित्ती तरी येवोनी रघुपती. वा वा वा. स्वहस्ती तेने चित्ती अति चिंता. जर प्रभू रामचंद्राला आवड होती माझा राज्याभिषेक करायचा तर प्रभू रामचंद्राने स्वतःच्या हाताने माझा राज्याभिषेक लंकेत येऊन करायला पाहिजे. का लक्ष्मणजीला सांगतात म्हणजे त्याची चिंता ह्या चित्ताला देहाला लागली म्हणतात. म्हणतात ती विस्मय झाला चित्ता पुसावया रघुनाथा होय विचारिता असं विभीषण काकाचं बोलणं हनुमंतराने ऐकलं. लगेच उड्डाण प्रभू रामचंद्राच्या जवळ मारलं. प्रभू रामचंद्राला काय विचारता? अभिषेकाला की जाणे तो करिता लक्ष्मण मला न दे कोणी विभीषण श्री रघुनंदन पुसत. अभिषेकासाठी तुम्ही लक्ष्मणजीला सांगितलेलं. लक्ष्मणजीने लगेच असणारं साहित्य गोळा करायला सुरुवात केलेली आहे. पण विभीषण काकाचा चेहरा पडलेला आहे. मग प्रभू रामचंद्राला काय विचारतात ऐका. सौमित्रा विलंब काचयत वेग अभिषेकी शरणागत ऐकोनिया हनुमंत काय बोलत. प्रभू रामचंद्र विचारायला लागला लक्ष्मणजी कशाला उशीर करायला लागला? म्हणले लगेच 10 वाजत्यात म्हणून पटापटा पटापटा पटा उरकी जावा म्हणले. अरे कशाला उशीर लावतो? लवकर उरका की. हनुमंतरायने ऐकलं. हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या जवळ गेले काय म्हणतात. जो लागना सर्वागाचा जो लाडका श्रीरामाचा महाज्ञाधारक ज्याचा जो असणारा परिपूर्ण दास सर्वांगाने दास असणारा. आपण एका अंगाने अष्टांगाने नाही एखाद्या अंगाने प्रभू रामचंद्राचे दास सर्वांगाने दास असणारे हनुमंतराय. जो का लाडका श्रीरामाचा लाडका रामाचा आहे. आपण लाडकी देवाची नाही. देव आपला लाडका आहे. देवाचं लाडकं व्हायला पाहिजे. तसा देवाचा लाडका असणारा आणि राम आज्ञाधारक त्याचा. राम सुद्धा आज्ञा म्हणतो. काय भक्त असेल. असे हनुमंतराय बोलायला सुरुवात करतात ऐका. भजनाचे निपडी बरे हनुमान अति निष्ठुरे बोलते
असणाऱ्या सेवेच्या जोरावर सायुज्य मुक्तीला सुद्धा माग सरत. सायुज्य म्हणजे तरी काय? सायुज्य म्हणजे ब्रह्मभाव. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. कळलं ना त्या रामेश्वर भट्टाला तुकाराम महाराज कोण आहेत? मग त्यांनी आरतीत केलं तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आलं. तसं त्या ब्रह्माला सुद्धा बाजूला सारलं. त्याची सुद्धा सरी सेवेत येऊ शकत नाही, एवढी सेवा श्रेष्ठ आहे. आणि अशा सेवेच्या जोरावर हनुमंतराय निष्ठूर भगवंताला बोलते. निष्ठूर झाले, मन निष्ठूर झालं हनुमंतरायचं. आणि कडक उत्तरे परशुरामचंद्राला काय म्हणतात ऐका आता. राज्याभिलाष तुझे पोटी वारे कळलं? आणि समित्राची उठावती अभिषेकाची सांगायची गोष्टी तेन म्हणे सृष्टी श्रीरामा. गप्पा परशुरामचंद्र तुम्ही लक्ष्मणजीला सांगितलं राज्याभिषेकाची तयारी कर. का सांगितलं कळलं? तुमच्या मनात आहे स्वतःचाच राज्याभिषेक करायचा. कळलं आम्हाला म्हणजे असणार. पण ह्या सृष्टीला तुमच्या मनातला कळत नाही, पण ह्या पट्ट्याला कळतं. म्हणले कशाला असं मनात येऊन देता. अंतरी लोभाचे टाणे बाह्य व्यक्ती नवरे वाचिकासी जोगावणे समर्थ करणे कळे. समर्थाचं असं करणं कळतच नाही. म्हणजे मोठ्या माणसाचं का अंगा लावून राखण करते करा वरून म्हणजे असणार कीर्तन आतून तमाशा. तसं प्रभू रामचंद्र तुम्ही आतून विरक्त असल्यासारखं असणारा दाखवताव, मग बाहेरून विरक्त असल्यासारखं दाखवताव. पण आतून राज्य मला असावं, राज्य मला असावं असं तुमच्या मनात आहे प्रभू रामचंद्र. राज्य विलास विनिचन सर्वता नाही रघुनंदना तू आरोडोनी सुवासना लंका भुवन. प्रभू रामचंद्र विभीषणची काकाला वाटत नाही माझा राज्याभिषेक व्हावा म्हणून. नाही राहू द्या म्हणे ते विभीषण काकाचा. चला तुम्हाला बसवित होतं लंकेच्या सिंहासनावर तुमचाच राज्याभिषेक करू. अनुसरली रामाची जो राज्याचे बिलाचे तेने बुडविले तरी माती. अहो प्रभू रामचंद्रला सोडून जर त्यांनी जर राज्याभिषेक केला तर ती नरकाला जाते प्रभू रामचंद्र म्हणून. चला तुमचाच राज्याभिषेक करतो. या लागी गारगुणात लंकांनी करून आता चरणी स्थापी चरणागता विचारान्यता दुसरा विचारच करू नका प्रभू रामचंद्र. चला बरं लवकर लवकर लंकेचा राज्याभिषेक तुम्हाला करू. तुम्ही राजे लंकेचे म्हणले आणि ती आहे ना विभीषण काका, त्यांना तुमच्या पायाजवळ ठेवा म्हणले दास म्हणून. चला लवकर. मनोनी घातले लोटांगण अंगीकारी सिंहासन अंगीकारी राजभुवन विचारान न करावा. म्हणून प्रभू रामचंद्र तुम्ही दुसरा कुठला विचारच करू नका. तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो. लवकर उठा. या लंकेच्या राजा रावणाच्या सिंहासनावर तुम्हीच बसा. तुमचा राज्याभिषेक आम्ही करू. केवी माझा लोभ कळला ऐसे विनविता हनुमंता. डबल नाही गेलं त्याच्या अगोदरची वेळ आयशे विनविता हनुमंता. पिकायला पानावर बघा मागे. हा बरोबर आहे. त्याचा पोटापाशी ऐसे विनविता हनुमंता आश्चर्य झाले रघुनाथा सविस्तर व्रतांत न कळता कोण्यारती कोपाशी. अशा प्रकारची विनंती हनुमंतराने केली. लोटांगण हात जोडला. प्रभू रामचंद्र उठा आणि चला बसा त्या गादीवर म्हणजे राजा रावणाच्या. लय हाऊ सुटली होती तुम्हाला कधी मिळतंय कधी मिळतंय म्हणजे. बरं झालं रिकामं झालं बसा म्हणजे तिथं. असं म्हणल्यावर ऐकलं प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राला आश्चर्य वाटलं. आणि आश्चर्य वाटून हनुमंतरायाला म्हणू लागले मला सगळी बातमी कळायला पाहिजे होते. वृत्तांत माहिती नाही काय नाही म्हणले. गोष्ट माहिती नाही. मी काय म्हणतोय ते मी तुम्हाला माहिती नाही. आणि का माझ्यावर रागावला हनुमंतराया. केवी माझा लोभ कळला कोण्यारती कोपाला विषण भेरीला या बोला मजर नसावे. मला लंकेचं राज्य असं हवं असं वाटतं तुम्हाला. कशावर कळलं हनुमंतराय तुम्हाला? कसं कळलं तुम्हाला? एवढंच नाही म्हणलं का माझ्यावर तुम्ही रागावला म्हणजे काय करायला रागायचं म्हणले. आणि कधी मी त्या विभीषण काकाला हो लांब तिकडं तुला राज्य देणार नाही उगत तात्पुरतं जवळ केलं आश्वासन पायावर बसलं होतं आहे का नाही. उगत कधी तसं केलं म्हणजे सांगा बरं मी काय म्हणलं का म्हणजे का असणारे म्हणजे तुम्ही असं मला बोलायला लागला ते बोल तुमचे मला सहन होत नाही. प्राण जाईल जावं सुखे
सुके मनोहरी नवसिले अनेके मी निज हरिके नवसित. अहो हनुमंतराया, माझं सुखाने प्राण गेला तरी मी हत्तार, पण मला शरणागत आलेला बिभीषण काका मला सारखं सुखी बघावं असं वाटतं म्हणजे असणार. म्हणून मी अनेक देवदेवाऱ्यावर गेलो आणि सगळ्या देवदेवाऱ्यावर जाऊन नवस केला की माझ्या बिभीषण काकाचा राज्याभिषेक होऊ दे. म्हणजे रोज असणार आनंदाने नवस करत होतो ना. आज बिभीषणाची वाचनी कैदे कणे राजधानी ऐसे नवसी अनुदिनी प्रतिक्षणी चिंतित. अहो हनुमंतराया, मी कशाची काळजी, फक्त मला एकच काळजी लागलेली आहे. सारखं कधी एकदा बिभीषण काकाला लंकेच्या सिंहासनावर बसवील आणि कधी त्यांना डोळं भरून त्या सिंहासनावर बघेल याची रोज अनुदिनी रात्रंदिवस मला काळजी लागलेली आहे. आणि त्याच्यासाठी अनेक देवाला नवस सुद्धा मी केले. हनुमंताची समस्त माझे पुरले मनोरथ अभिषेकिता शरणागत हर्षित चित्त पै माझे. हनुमंतराया, आज ती माझा नवस फेडायची वेळ आलेली आहे. माझ्या मनात इच्छा पूर्ण झालेली आहे. शरणागत आलेल्या बिभीषण काकाचा अभिषेक करणार आहे. त्याच्यासाठी माझं मन आनंदित झालेलं आहे. मला फार चित्ताच्या ठिकाणी सुद्धा आनंद वाटतोय. चला लवकर. एक करीती धाराधन एक करीती मनोदान एक करीती वाग्दान ऐक लक्षण तयाचे. काय काय करते ती लोक प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला सांगू लागले. एक एक करती धरादान, जमीनदान करतात. पहिलं आता नव आपल्या बहिणीला चुळी बांगडी म्हणून जमीनदान देत होती. आता भांडून घ्यायला कधी घेऊ प्राती कटकट. दान मनाने देत होती. पृथ्वी दान, जमीनदान करायची. एवढंच नाही, एक करते असणारे मनोदान, मनाचं सुद्धा असणारं दान करायचं, ते मनाने द्यायची. तसं करायची. काही काही असणारं शब्दात दान होतं. आता लिकापडी केली तरी बदलते ती माणसं. पागलं उलटी सुलटी टेबला खालून सरकून वरण सरकून मग म्हणजे शब्द रुपये असणारं दान होतं. कसं दान असतं त्याची लक्षण आहे का? मने कर्मे आणि वचने दिले दान नेती मने सुकर हो निवसस्वी वने फळजळ विने पदे का. मनाने वाचने एखाद्याला दान दिलं आणि ते दान दिलं म्हणलं बरं का, हा तुम्हाला एवढं दान, आणि देताना जर नाही दिलं तर तो म्हणले असणारा पुढच्या जन्मीत सुकर म्हणजे डुक्कर होतो आणि फळाविना पाण्याविन वनात घर फिरतो. आपण तरी प्रत्यक्ष ते प्राप्त न होता लंकेते अभिषेक केले बिभीषणाती त्या वचनास केवी. अरे मला माहिती आहे हनुमंतराया, कायरी वाचनी मनाने दान दिलं आणि ते जर परिपूर्ण नाही केलं तर पुढच्या जन्मी सुकर डुक्कर होतंय म्हणले. मग आम्ही तसले पुढचे येऊन जाऊ काय गेले भगवंत, जाऊ दे असू द्या, काहीतरी चुकलं असेल. आणि मग म्हणजे असणारा प्रभू रामचंद्र म्हणतात, त्याच्या आधीचा झाला बरं का, परत नाही गेलेला, आधी झालेलं आहे हिरण्याक्षसाठी. मग म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र म्हणले मी तर प्रत्यक्ष बिभीषण काकाचा अभिषेक करून टाकलेला आहे. ज्या आई लंका प्राप्त नव्हती तेव्हाच आधीच करून घेतलेला आहे. मग म्हणजे मी कसं त्या वाचनाला दिलेल्या शब्दाला जागू का मोडून टाकू? जागायला पाहिजे दिलेल्या शब्दाला. मी म्हणजे कसं त्या शब्दाला जागणार नाही सांगा तुम्ही? ज्याची प्रतिज्ञा लटकी होय धरा त्याचा भार नसाये विजय श्री केविला हे निंद्य होय जगामाजी. ज्याने प्रतिज्ञा केली देतो म्हणला देतच नाही, आशाचं वज पृथ्वीला होत. मग त्याच्या बाहेर पृथ्वी विवळा होत असे. मग ती पृथ्वी विवळती दुःखी होती, एक ना एक दिवशी त्याला मग सामावून घेते आपल्यामध्ये. बस म्हणते लय वज व्हायला लागलं माझं, मला म्हणते ह्याचं. आणि जो आपली प्रतिज्ञा खोटी करतो त्याचा भार असणार पृथ्वीला सहन होत नाही. एवढंच नाही, त्याच्या आयुष्यात त्याला कुठल्या गोष्टीत विजय बी प्राप्त होत नाही. विजय श्री म्हणजे लक्ष्मी बी त्याच्याबरोबर त्याच्या कुठल्याच कार्यात सहभागी होत नाही. जगात तो निंदनीय होतो. म्हणते ती देतो म्हणला दिलंच नाही की, देतो म्हणला दिलंच नाही की, असा निंदा लोक करतात. अमृतवादीचे जन पत्याचे जीवन विजय श्री आपण खोटं बोलल्याला सुद्धा पाप लागतं. अमृतवादी म्हणजे खोटं बोलणारा. जी काय लोक आहेत ती
आणि अपत्याचे जीवन बरं का. पत्य पाहिजे त्याला. आणि अपत्याचं जर असणार जीवन असलं तर काय उपयोग नाही त्या जीवनाचं. कुठल्याही कार्याला पत्य असावं. पत पाळली तर परमार्थ आहे. रानात खत, शेतात खत, गावात पत आणि घरात एक मत. असं असलं तर सगळं सुरळीत आहे. म्हणून जी काय म्हणजे अनुरोधवादी खोटं बोलणारे लोक आहेत त्यांना कधीच विजय प्राप्त होत नाही. होते का बघा बरं खोटं बोलणारा. अहो एक खोटं पचवायचं म्हणलं तर किती 100 वेळा खोटं बोलावं लागतंय. मग असं जर खोटं बोलत बसला तर त्या साधकाला विजय प्राप्त होईल का? होतच नाही. आणि त्याच्यामुळे असणारं त्याच्याकडून पाप घडलं जातं. अमृतवादियाचे देही तेज सर्वता नाही, कळाही न सदा पाही जगतेही निंदित. बघा खोटं बोलणाऱ्याच्या चेहऱ्यावर तेज असतं का? ती चान्सच भुडकीत बसते खोटं बोलून. त्याचं खोटं उघडं पडतंय त्याला सारखं मनात वाटत असते. त्याच्यामुळं खजील सारखा चेहरा त्याचा पडलेला असतो म्हणजे. आणि जग बी त्याचं निंदा करतंय. आला बघा खोटारडा. अमृतवादियाचा प्राणे भारे रूप वाहे पवने, जीवे चिता प्रेत चिन्ह भाषे संपूर्ण जगासी. असं जे काय खोटं बोलणार आहे त्या खोटं बोलणाराचा तर असणारा जो काय प्राण आहे त्याचा सुद्धा भाग त्या वायूला होतो. म्हणजे उगाच सांभाळलं म्हणतो आपण ह्याला श्वासोश्वासाचा बंद करून टाकायला पाहिजे. म्हणजे जिवंत असून मेलेल्या माणसासारखं आहे म्हणजे खोटं बोलणं असं जगाला वाटतं. म्हणजे म्हणून खोटं बोलू नये म्हणतात माणसानी. त्याचे जे कार्यालय आकाश तमेव सविदे सावकाचे, परमार्थाचे घर होत झाले निश्चय सर्वथा. मग त्याचं जे काय हृदय आहे त्या हृदयात सारखं अंधारच. तर म्हणजे अंधार कसला अंधार? खोटारडे पाण्याचा. कुणाला तरी खोटं बोलणार, कुणाला तरी कुठं अडकून टाकणार, काहीतरी फसवणार, सारखं खोटं. मग खोटं बोलणाऱ्याला परमार्थ होतं का? देऊ दे बोलत का नको देऊ दे. तिकडं माणसाने बोळ करतात हे खोटारडा आहे बाबा देतो म्हणताय. नुसतं तुम्ही करा मी आहे की किती दिली कोणी त्यांनी एवढी त्यांनी तेवढी ह्यानी आपली त्याच्यापेक्षा सगळ्यापेक्षा जास्त करा असं म्हणणार. पण कुणाच्या बोलत असो ते वाटते आणि करणे करता टिंब खाते. मग अशी परिस्थिती होती म्हणजे परमार्थाचं घर त्याचं वस होतं म्हणजे. आणि शेवटी लोक त्याची निंदा करतात. सत्य प्रतिज्ञेचे जे नरे ते जे सांडिती उत्तर, तै स्वर्गस्थ त्यांचे पितर ते सत्वर पैखचती. ज्यांनी असणारी प्रतिज्ञा केलेली असती, प्रतिज्ञा जर सत्यत्वात उतरवीत नसली, खोटं बोलली तर त्याचा असणार पाप आपल्या पितरांना लागतं आणि आपल्या पितराला लागतं. आणि पितर समजा जर स्वर्गात जर असलं आपलं पितर कळलं ना, पितर पूर्वज आपली मेलेली ती जर स्वर्गात असली तर आपलं खोटं बोललेलं पाप त्यांना लागतं आणि त्यांना नरकात जावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा खोटं बोलायचं नाही. वाचा बापाचे ते अधिष्ठाने, नरकाचे तिनिज भवने, तेथून त्यांची नाही निर्गमन, स्वयेची जाण निज नरक. पापाचं ठिकाण काय असेल तर खोटरडं तोंड आहे म्हणले. नरकाचं घर कुठला कोण असेल तर ती खोटं बोलणाऱ्याचं ध्येय आहे म्हणले. आणि त्यातून कधी त्याची सुटकाच नाही. का तर म्हणजे असणारा स्वतःच नरक आहे. कुठं त्याला त्या नरकात जायची गरजच नाही. खोटारडा म्हणजे नरकात पचल्यासारखा पचतो म्हणजे. या लागी वायुनंदन सूर्यवंशी राजे जाण, एकनिष्ठ सत्य प्रतिज्ञ धर्मभूषण वंशाशी. याच्यासाठी हनुमंतराय आमचा सूर्यवंशाच्या सूर्यवंशामध्ये अनेक राजे होऊन गेलेले एक निष्ठ होते, सत्य प्रतिज्ञा करणारे होते. म्हणजे एवढंच नाही आमच्या असणाऱ्या धर्माचं भूषण असणारा आमचा सूर्यवंश होता. अतिशय सुंदर राजे होऊन गेले. देववंशीचा दाशरथी माझे नाम रघुपती, तो जैसा निवचनोक्ती तय अपकृती जोडीली. त्या सूर्यवंशातील दशरथ राजा आणि दशरथ राजाचा असणारा मी प्रभू रामचंद्र रघुपती नावाने ह्या पृथ्वी तलावर असणारा राहतोय. आणि मॅच दिलेला शब्द जर नाही पाळला तर आमच्या पकीर्ती आमच्या वंशात जोडली. बघा की सूर्यवंशातले प्रभू रामचंद्र खोटच बोललो की देतो म्हणलं दिलं नाही, देतो म्हणलं दिलं नाही, अशा आमच्या पकीर्ती होईल म्हणतात. माझी संजय निरचिती तोही कळला निश्चिती, अभिषेकानं येती रघुपती उर
उर्मिला पती पाठवितो. पण तुमच्या चित्ताच्या ठिकाणी संशय आहे. प्रभू रामचंद्र काय येईनात बाबा, का जाईनात, अभिषेकाला काय येईनात, हे तुमच्या मनामध्ये संशय आहे. लक्ष्मणजीलाच का पाठवितो? उर्मिलेचा पती. उर्मिला दोनदा तीनदाच नाव आल्यावर का क्या ह्याच्यामध्ये असणार श्रुतकीर्ती मांडवी त्यांचं तरी एकदाच नाव आहे, पण उर्मिलेचं तरी दोनदा तरी नाव आलेलं. महान पतिव्रत असणारी उर्मिला सुद्धा होती आणि त्या उर्मिलेचा पती असणाऱ्या लक्ष्मणजीला पाठवतो असा संशय मनात आला असेल तर हाती सकळांचा भाव त्याचा एका अभिप्राव. लंका दान दिले पाव सर्वता जाव नये तयात. काय म्हणतात प्रभू रामचंद्र? सगळ्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी एकच संशय आहे की प्रभू रामचंद्र लंकेत का येणार, विभीषण काकाच्या अभिषेकाला हजर का राहणार? तर प्रभू रामचंद्र म्हणतात मी लंका दान दिलेले, आणि दान दिलेल्या वस्तूच्या ठिकाणी तर जायचं नसतं, पण त्याच्यात डोकं सुद्धा घालायचं नसतं. झालं आपलं असतं आम्ही दिली की काय तुम्हाला दान, मग एखादा पावसेल दिलं मग काय होते आम्हाला, हाय का नाही? आम्ही तर दिलेली, आम्ही दिली म्हणून तुमचा एवढा जनावरांचा विस्तार झाला, मग तुमच्या गावाकडे झालंच आमच्या गावाकडले जनावर आमच्या गावाकडे झाले, आमच्याच पाहुण्यात झाले. असं म्हणजे असणारा एकदा दान दिलेल्या गोष्टीत लक्ष घालायचं नसतं म्हणतात. दाता निघे जयदानात त्यांचे श्रेय गेले वातात. नव्हे स्वार्थ ना परिमार्थ व्रता जीवित लौकिकी. दाता जर असणाऱ्या दानात जर गेला तर त्याचं सगळं असणारं श्रेय आजपर्यंत पुण्य गेलं. महाराजांना माहिती आहे पुण्य एवढं जातंय, पुण्य एवढं जातंय, लक्षात आणा एवढं जातंय. त्यांना स्वार्थ बी कळत नाही, परमार्थ बी सापडत नाही. मग दान दिलं माघारी घेतलं, पूर्वी दिलेलं दान माघारी घेतलं. सगळ्यांची वाताहत झाल्याशिवाय हातना धुळीला लागल्याशिवाय राहतच नाही ती, म्हणून दिलेलं परत घ्यायचं नाही, दिलेल्यात लक्ष घालायचं नाही. आपल्याला काही घेणं देणं नाही. लक्षात ठेवा, आपण दान धर्म केलेला चांगल्या गोष्टीसाठी दिलाय, मग ती पुढचा कसा का खर्च नाही तर देती घेती नरका जाती. देणारा बी नरकाला, घेणारा बी नरकाला जातो. म्हणून असणारा चांगल्या ठिकाणी दान द्यायचं, दान दिलं तर त्या दानात परत लक्ष घालायचं नाही. या लागी श्रीन गुणंदन अभिसिंचन केले दर्शन होत. म्हणून असणारा दानामध्ये जर गेला आणि त्याच्यात जर लक्ष घातलं तर सगळं पुण्य ही संपत आणि स्वार्थ आणि परमार्थ ही घडत नाही. मग काय उपयोग आहे त्या जीवनाचा म्हणले प्रभू रामचंद्र म्हणले. म्हणून मी त्याच्यासाठी लंकेला जात नाही. तुम्ही विभीषणजीच्या राज्याभिषेकाला हजर राहू शकत नाही. मी पाहिल्याबरोबर, आणि प्रभू रामचंद्र म्हणतात मी पाहिल्याबरोबरच विभीषण काकाचा राज्याभिषेक झाला म्हणून समजा. आता या विसिंचना तैबादाला प्रथम वचना न सर्वता न करा जाना लंका भुवना न पाहे. आता मी जर अभिषेचन करण्यासाठी यावं, तुमच्या कार्यक्रमाला हजर राहावं, तर बादाला प्रथम वचना, पहिल्याच वचनाला माझ्या डाग लागतो. काय आहे? 14 वर्षाचा वनवास आहे मला, आणि त्या 14 वर्षाच्या वनवासात घरी जायचं नसतं. कुणाच्याही नाही, दुसऱ्याच्या तर नाहीच नाही, आपल्या तर नाहीच नाही. 14 दिवस आपल्या घरी तर नाहीच नाही, पण दुसऱ्याच्या घरी सुद्धा जाऊ नये. एवढंच नाही, त्यांच्या 14 वर्षाच्या वनवास गावात सुद्धा जात नाही, असा 14 वर्षाचा वनवास असतो. मग प्रभू रामचंद्र म्हणले मी त्यांच्या गावात गेलो तर माझ्या पहिल्याच वचनाला डाग लागला. एवढंच नाही, म्हणून म्हणले मी असणार त्या वचनाला बी डाग नाही आणि दिलेल्या दानाला बी सहभाग नाही, म्हणून मी लंका भुवनाकडे येत नाही. प्रभू रामचंद्र आपलं मत सर्वांसमोर सांगितलं. जीवाचा जीव तू कपिनायका सीता सुधी आणल्या देखा वाळूची करुणी जावी लंका ओल देखा गुंतली ते. जीवाचा जीव लग असणाऱ्या हनुमंतराय तुम्ही माझे होतो म्हणले. तुम्ही म्हणले असणाऱ्या सीता माऊलीचा शोध घेऊन आला होता त्यावेळेस तुम्हाला विचारलं लंका कसली आहे, त्यावेळेस तुम्ही चित्र काढलं नाही. डायरेक्ट वाढून असणारा लंका दुर्ग आम्हाला दाखवलं तुम्ही म्हणले, आणि त्याच दिवशी मी ती लंका घाण ठेवलेली आहे. माझ्या हनुमंतरायाने तयार केलेली लंका त्या दिवसापासून घाण ठेवलेली आहे. वाचा, या शिवल गुंतली राहे व्रत त्याची जिने काय
हेच कोटीची लाये निंद होया लौकिक अशी आणि ज्याची असणारी ओल गुंतलेली आहे गहाण ठेवलेली वस्तू. म्हणून बघा छत्रपतीच्या काळात गवताच्या काडीला महत्व होतं. गवताची काडी जरी गहाण ठेवली तरी तेवढी सुडबत होती माणसं. आता डुबलं ती मोठी व्हायला डुबलं ती मोठी तशीच व्हायला लागली आणि आपण असं डुबत चाललो बरं का. म्हणून घाण ठेवलेली वस्तू जो कोणी असणार सोडवत नाही त्याचं जीवन फुकट गेलं. आला तसा गेला म्हणजे असणार त्या साधकाला यश कुठंच येत नाही आणि तो जगात निंदनी सुद्धा होतो. काय नाही काहीच घाण ठेवत नाही ती. उठते ती सुटते ती जाते ती तिथं घाण ठेवते. उठते ती सुटते ती तिथं घाण ठेवते ती आणि सोडवायला बी जात नाही ती. असं घाण ठेवलेली वस्तू सोडवायला पाहिजे नियम आहे त्याचा. गवताची काडी सुद्धा शिवाजी महाराजांनी सोडवली होती आणि तशा प्रकारचं म्हणलं तुला किती घाण ठेवलेली लंका मला सोडवायची असं असणारे बरोबर रामचंद्र म्हणतात. ती जर नाही सोडवली तर मला कुठल्या कार्यात पुढे यश येणार नाही. लोक माझी निंदा करतील. नाजी भक्तांचे क्रीडा भुवन सर्वता गुंतवणे बोल ओल सोडवया लागून स्वय लक्ष्मण आज्ञा पिला. माझ्या भक्तांचं खेळण्याची जागा आहे ते बागाडण्याची जागा आहे. आता माझ्या भक्ताचीच आहे ना आता लंका म्हणजे असणार ती आणि ती कधी गुंतू देणार नाही डुलू देणार नाही. आपल्या भाषेत म्हणायचं डुलू देणार नाही अजिबात डुलू देणार नाही. घाण ठेवलेली काही करीन माझं जीवाचं ती सोडवेन आणि ती घाण ठेवलेली लंका सोडवण्यासाठी मी आमच्या लक्ष्मी म्हणजे दादाला सांगितलं जा दादा आणि तेवढी लंकेची सोडवणूक कर रे बाबा. विपरीत झाले ते तर हा इत्यार्थ शोभलाशी तू हनुमंत शरणागतई शोभला. अशा प्रकारची कथा आहे हो हनुमंतराय आणि बिभीषण काका. तुम्ही काय जाणून घेतलीच नाही कळून घेतलीच नाही म्हणले आणि उगाच दोघं माझ्यावर राग काढायला लागला म्हणजे एकाचा राग झाला की दुसऱ्याचा राग म्हणजे असं असतंय का कुठं. प्रभू रामचंद्र म्हणू लागले कळा माझे लोटांगण क्षमा करावी आपण सकाळी की लंके जाऊन बिभीषण झाले बोलतात त्याने कोंडील्यानंतर किती नम्रता आहे प्रभू रामचंद्र देवामध्ये. बघा आपण महापुरे झाडे जाते तिथे ढवाळे वाजते. महापूर आला तरी ढवाळ्याची झाडं वाजते ती. पण जे ताईट बुरखंडासारखं असतं निर्गंगासागर वाहतच तर वाटतं केवढं मोठं लाकूड असतं नाही वाटलं की. पण प्रभू रामचंद्र म्हणतात बघा सगळ्यांना माझं लोटांगण आहे. सगळ्याला हात जोडून पाया पडून माझी विनंती आहे मला क्षमा करा. माझा अंतरातलं तुम्हाला कळलं नाही क्षमा करा म्हणले. सगळेजण उठा लंकेत जावा आणि बिभीषण काकाचा राज्याभिषेक सुखाने आनंदाने करा. कोणी येते वचन तटस्थ झाले सकळ जन आगाध श्रीरामाचे ज्ञान अनवचिन्न निर्लोभ. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं बोलणं सर्व वानर मंडळीने हनुमंतराने बिभीषण काकाने ऐकलं. धरून आणलेल्या माणसासारखंच उभा राहिली की पापणी बी खालीवर नाही काहीच नाही. धरून आणलेल्या माणसासारखीच उभा राहिली म्हणजे काय ज्ञान आहे प्रभू रामचंद्राचं. थोडा सुद्धा लोभ नाही अंत करण्याच्या ठिकाणी ही लंका आपण जिंकली. राजा रावणाची एवढी सोन्याची लंका एखादं गिर्यान तरी आणावं 90,000 झाले आहे का नाही. तेवढा 90,000 झाले म्हणा तेवढं 9,000 तरी येते ना आपल्याला एखादी काळी तरी गुंजवर तरी किशात घालावं. पण असला थोडा सुद्धा लोभ नाही निर्लोभ प्रभू रामचंद्र आहेत असं सगळ्यांना कळलं. कोणी श्रीरामाचे वचन अति आला दे लक्ष्मण मस्तंगाजली करुणी नमन अभिषंचन आरंभी. हे प्रभू रामचंद्राच्या अंतरातल्या काळात दिलेल्या दानात जायचं नाही डोकवायचं नाही. आपली हुरडा पार्टी सुद्धा तिथं झाल्याशिवाय राहत नाही. हुरडा सुद्धा खायला जायचं नाही. दान दिलेल्या रानात दिलेल्या रानात अजिबात नाही जाणेच नाही तिथं पाऊल टाकायचंच नाही असं प्रभू रामचंद्राने सांगितलं. बरोबर सगळ्याला कळलं. निर्लोभ अवस्था प्रभू रामचंद्राची कळली. कळल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला. लक्ष्मणजीला आनंद झाला. प्रभू रामचंद्राच्या पाया पडले आणि विभीषण काकाच्या अभिषेकाला सुरुवात करू लागले. साहित्य आणू लागले. आज्ञापिता हनुमंता अति उल्हास झाला चित्ता सामग्री अति आदरता होय करिता. हनुमंतरायाला याज्ञा केली. प्रभू रामचंद्राने जावा जावा लवकरच राज्याभिषेकासाठी साहित्य लागतंय यादीच काढली. प्रभू रामचंद्राने जावा दुकानदाराच्या दुकानात नागर श्रंगारीले कोडे मकरे कुंकुम सडे मुक्त फळांचे सुहाळे चौकणी वाडे शोभता
लगेच असणाऱ्या दारादारावर गुढ्या उभा केलेल्या आहेत, म्हणजे मंडप जागोजागी टाकले, जिकडे बघा तिकडे रंग रांगोळी केल्या गेल्या, असल्यामध्ये असणारे पताका लावले, एवढंच नाही फुलांचे जिकडे बघल तिकडे सजावट केली. सप्तव्रतिका सत्वर सप्तसागरीचे नीर अष्टपैलव परिकर आत्यांदरे आणले. 7 प्रकारची माती आणली, 7 समुद्राचं पाणी आणलं आणि असणाऱ्या 8 झाडाची पानं सुद्धा राज्याभिषेकासाठी साहित्य लागणार आदराने आणलं म्हणतात. प्रेमातीला सुवर्ण कुंभ उदके बरली स्वयंभव तेची सहस्रदार प्रेम वालभ अति सुलभ अभिषेकात सुअभिषेक अतिशय व्यवस्थित व्हावा, चांगला व्हावा, निर्विघ्न व्हावा आणि त्या अभिषेकाचं परिपूर्ण फळ विभीषण काकाला मिळावं म्हणून असणारा विस्तार सोन्याचा एक असणारा कुंभ आहे भला मोठा आणि त्याच्यात असणारा 7 समुद्राचं पाणी भरलेलं आहे आणि प्रेमाची धार विभीषण काकाच्या डोक्यावर पडावी म्हणून म्हणले असणारे ते प्रेमाने आदराने पाणी आणलं. सद्विवेका परिकरतेची भद्रपीठ औदंबर साधुनिया व्यक्त वेग्र चरणखाग्र मग म्हणजे त्याच्यानंतर विवेक रूपी सुंदर असं बसण्यासाठी भद्रपीठ मध्ये बसण्यासाठी असं जे काही सिंहासन असतं ते औदुंबर झाडाचं आणलं बरं का. औदुंबराचं झाड बघा असतं सदाफळीत असतं, कुठल्या बी ऋतूत बघा, कवा बी हिवाळ्यात बी बघा आणि उन्हाळ्यात बी बघा त्याला फळ आलेलंच असतं. असं सदाफळीत असणारं औदुंबराचं पीठ आणलं का तर त्या असणाऱ्या सिंहासनावर बसल्यावर त्या साधकाला चांगलं फळ प्राप्त आणि अखंड फळ प्राप्त व्हावी म्हणून अशा प्रकारे औदुंबर झाडाचं बसण्यासाठी पीठ आणलेलं आहे आणि त्याच्यात विरक्त रूपी कडकडीत वैराग्य रूपी असणाऱ्या भागाचं नकासहित पहिला मोठं सरग हिथून तिथून नकापासून असणार तोंडापर्यंत कातड आणलं आणि त्या असणाऱ्या भद्रपीठावर टाकलं. गादी बोधाची सुलक्षण चैल विरज शोभायमान आरूढ वया विभीषण सिंहासन सामग्री सिंहासनावर विभीषण काका बसल्यानंतर शिवबंदी संवाद म्हणून त्या सिंहासनावर म्हणजे असणारी गादी बांधली सुलक्षण चांगल्या लक्षणाची आणि तिथं त्याच्यावर गादीवर बसल्या बसल्या साधकाला बोध व्हावा. सर्वानुभूती पाहे एक वासुदेव सांडून ठावं अहंतेचा ह्या बोधावर आरूढ झालेली गादी आणली. नंतर गादीवर बसलं हे आपलं झालं, बाकीच्याच कसं का होईना पण आपलं भलं व्हावं असं गादीवर बसलं की त्या गादीचा खुर्ची खुर्चीचा काय परिणाम आहे काय नाही काय किंवा ती काय होते काय की माणसाला त्या खुर्चीवर बसल्या म्हणून ती बोधाची खुर्ची आणलेली आहे त्याच्यावर गादी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मध्ये असणारा वस्त्र सुद्धा अतिशय सुंदर स्वच्छ त्या सिंहासनावर टाकलेलं आहे म्हणतात. सौमित्र येऊन आपण श्रीरामाचे सिंचन जाण अभिषेकोनी विभीषण सिंहासनी पूर्ण अशा प्रकारचे सिंहासनावर बसण्यासाठी सर्व साहित्य आणलेलं आहे. स्वतः लक्ष्मण जी आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राची कृपा रूपी असणाऱ्या पाण्याचं सिंचन अभिषेकाला सुरुवात विभीषण काकाच्या केलेले म्हणतात. रत्नाचे अलंकार तेले विविले परिकर मरे मनोहर वस्त्रे परिकर शोभती. रत्नांचे अलंकार विभीषण काकाच्या गळ्यामध्ये घातलेले सुंदर आहे. सुंदर अशी स्वच्छ असणारी कपडे शुभून टाकतील बघितल्याबरोबर असणार मन मोहन जाईल बघणाराचं अशा प्रकारची सुंदर कपडे वस्त्र परिधान विभीषण काकाला केलेले आहे. अनन्य प्रीतीची सुमने गुंफून अनुसंधाने श्रंगारीले सुमन सुमित्रानंदने चरणगत शरण्य कृपाळू. अनन्य प्रीतीची अनन्य म्हणजे एकनिष्ठ आवड असणार, प्रीती म्हणजे आवड, त्या आवडीची असणारी सुमने म्हणजे चांगली मनाची. बघा काय रूपक ग्रंथकर्त्यांनी दिलेला आहे. ज्याची एकनिष्ठ आवड प्रभू रामचंद्राविषयी चांगल्या मनाची आणि अनुसंधानामध्ये गुपलेल्या अखंड श्रीराम जय राम जय जय राम म्हणणारे मन अशी ज्याची मन उन्मन झालेले आहे अशी मन शरणांगत असणाऱ्या विभीषण काकाला आणि शरण्य असणाऱ्या विभीषण काकावर कृपा करणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या कृपेनं लक्ष्मणजी नसती सुमनांची माळ आणलेली आहे आणि ती विभीषण काकाच्या गळ्यात घातलेली आहे. भावाचे निरंजन कुरवांडी विभीषण
अति प्रीती सुमित्रानंदन ओवाळून सांडित. आता निरंजन म्हणजे आरती आहे, सोहम भावाची आरती असणारी, ती सोहम भाव रूपी असणारी आरती असणारी ओवाळून म्हणजे दिवा ओवाळून टाकतात ना पहिला असणार ते कणकीचं करून टाकते बघा. हा आता गेलं ती विसरून जावा. मग तशा प्रकारची निरंजन केलेले आहे, आरती केलेली आहे आणि मी विषवनावून ओवाळून हनुमान त्या लक्ष्मी मंदिरास टाकलेले आहे. लेले काळे बिभीषण बद्रियाती विराजमान जे कोणी वायुनंदन करी निंबलवन सर्वस्वे. त्यावेळेस विभीषण काका सिंहासनावर बसलेला आहे, राज्याभिषेक परिपूर्ण झालेला आहे. हनुमंतरायाने बघितला, अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरातून असणार आपलं सर्वस्वच विभीषण काका वाळून टाकावं असं हनुमंतरायाला वाटू लागलं. दीपावली राजने वाळी जीव प्राणे हरी कली वानर गले देती किराणा राम नामे. अनेक प्रकारची दीप असणारे निरंजन आहेत, म्हणजेच जीवाचंच केलं प्राणाचंच असणारा त्यांनी निरंजन केलं आणि दीप लावली. स्वतःच आपला जीवत प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने विभीषण काका राजे झालेले आहेत. त्या राजाला पाहिल्याबरोबर आपला जीव आणि प्राणच ओवाळून असणारा हंचावून टाकावा असं वानरांना बी वाटू लागलं. वानर श्रीराम जय रामाचा नामाचा भजन करू लागले. त्रिकुट निवासी वंदुनिया रावणाची मुक्त करुणी लंकेची शरणगताची स्थापिले. अनन्य गतीचे वकल्प वर्णित श्रीराम प्रताप नामे गरजती अमुप सत्य संकल्प श्रीराम. अनन्य गतीच्या असणारा मुखातून शब्द निघणारे श्रीराम जय राम असं ज्या प्रभू रामचंद्राच्या प्रतापाचं वानर मंडळी प्रतापाचं वर्णन करणारी वानर मंडळी अमोपास्य भगवंताचं नामस्मरण करत आहेत आणि सत्य संकल्प प्रभू रामचंद्र आहेत. संकल्प केलेला परिपूर्ण करणारे प्रभू रामचंद्र आहेत असं वर्णन करू लागले. देह त्रिकुट निवासी व दुनिया रावणाची मुक्त करुणी लंकेची शरणगताची स्थापिले. देह अहंकार राजा रावण निवटोनी देह रूप देहाच्या ठिकाणी अहंकार रूपी वास्तव्य करणारा राजा रावण प्रभू रामचंद्रांनी संपवला, लंका मुक्त केली आणि विभीषण काका शरण आलेले विभीषण काकाचा राज्याभिषेक केला म्हणतात. मंडळी माझारी विभीषणाचा परिवारी शोभता झाला निज गजरी कृपे करी रामाच्या राक्षस मंडळामध्ये सुद्धा विभीषण काका आपल्या परिवारासहित असणाऱ्या लंकेच्या सिंहासनावर शोभून दिसत आहेत आणि तिसऱ्या बरोबर सर्वांनी गजर केला. घरच्यांना सुद्धा त्याचा आनंद झाला, पण कुणामुळं प्रभू रामचंद्राच्या त्या भगवंताच्या कृपेमुळे झालं असे सर्वत्र वर्णन करू लागले. राम कृपेचे जीवन राम कृपेचे अधिष्ठान राम कृपा सनातन विभीषण शोभत. कुणामुळे हे विभीषण काका शोभून दिसू लागलेले आहेत तर प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळेच. प्रभू रामचंद्र कृपेच ठिकाण आहेत, स्थान आहेत, अधिष्ठान असणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणले. आणि ते प्रभू रामचंद्राची कृपा पहिल्यापासून सनातन म्हणजे पूर्वीपासून विभीषण काकावर असल्यामुळं विभीषण काका सिंहासनावर अतिशय शोभून दिसतात. श्रीराम कृपेचा पुतळा श्रीराम कृपेचा कुवळा श्रीराम कृपेचा वैला निज राज्य पावला विभीषण. कृपेचे पुतळा असणारे परिपूर्ण भरलेले प्रभू रामचंद्र आहेत आणि असणारे कृपेचे कोवळे असणारे प्रभू रामचंद्र आहेत बरं का. लगेच असणारे आपल्या कृपेने पुढचेच असणारे कल्याण करणारे प्रभू रामचंद्र आणि ती कृपा विभीषण काकावर झाली म्हणून विभीषण काका आपल्या राजाच्या ठिकाणी बसले म्हणतात. अति प्रीती शरण आला अति प्रीती आश्विशिला स्वराज्य दे कोणी वहिला स्वपदी स्थापिला निज भक्त. अतिशय आवडीनं शरण आला म्हणून आवडीनं प्रभू रामचंद्राने आश्वासन दिलं. आश्वासन शब्दाचा अर्थ आश्व आसन. आश्व म्हणजे घोडा आणि आसन म्हणजे घोड्यावर बसविलं. आपल्या म्हणतो ना घोड्यावर बसविलं म्हणजे माणसं होती म्हणाय का नाही काय घोड्यावर बसवते ती माणसं बरं नापटी ते, पण तसं नाही. आश्वासन घोड्यावर बसविलं प्रभू रामचंद्राने तुम्ही मला शरण आला तुम्हाला लंका दान
आणि राजा रावणाला सुद्धा आश्वासन दिलं होतं, त्याला सुद्धा प्रभू रामचंद्राने घोड्यावर बसवलं होतं. जरी मी हे असणारी लंका बिभीषण काकाला दान दिली असेल तर राजा रावण तुम्ही जर मला शरण आला तर तुमच्यासाठी माझं अयोध्याच, एवढंच नाही दुसरी लंका तयार करेल पण तुम्हाला दान देऊन टाकेल. अशा प्रकारचं आश्वासन प्रभू रामचंद्राने दिलेलं आहे. आवडीनं आश्वासन दिलं प्रभू रामचंद्राने, म्हणून स्वतःचं राज्य बिभीषण काकाला दिलं आणि बिभीषण काका अतिशय शुभ लंकेच्या ठिकाणी दिसू लागले. नागर नागरिका समजता ती प्रीती राक्षस वनिता पूर्ण कुंभ जळ भरिता दधी मधु असता सुमना दुर्वा. सर्व गावातल्या नरनारीला आनंद झालेला. आनंदाच्या भरामध्ये बिभीषण काकाच्या भेटीसाठी आवडीने आलेले आहेत. राक्षसांच्या वनिता म्हणजे त्याची असणाऱ्या गर्भिया स्त्रिया त्या सर्वच्या सर्व पूर्ण असणाऱ्या पाण्याने भरलेल्या कुंभ आणलेला आहे, घागरी आणलेल्या आहेत आणि कोणी दही दुधाने कुणी मधाने आणलेले आहेत, कुणी अक्षद आणलेले आहेत, कुणी फुलं आणलेले आहेत, कुणी हरळे आणलेले आहेत. सर्व असणारे बिभीषण काकावर अर्पण करू लागलेले आहेत. लाज घेऊन याती प्रीती राक्षस वनिता तेथे येती श्रीरामाची अमल कीर्ती ओवाळी ती बिभीषणा. मग आवडीने राक्षसांच्या स्त्रियांनी मला पाठीच्या पाठी भरून लाह्या आणलेल्या आहेत. आणला ह्या आणून म्हणजे असणाऱ्या बिभीषण काकावरून असणाऱ्या ववाळून टाकू लागलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या कीर्तीचं वर्णन करू लागले. ह्या प्रभू रामचंद्रामुळेच आमच्या बिभीषणजीला राज्य मिळालं असं सगळं वर्णन स्त्रिया करू लागल्या. एका जनार्दना शरण शरणागत बिभीषण स्वराज्य स्थापून या पूर्ण करती कीर्ती पावला ती लोकी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जातात. नव्हे गावा काका आपल्या सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले. शरण जाऊन सांगतात शरणागत असलेल्या बिभीषणला स्वतःच्या राज्याच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या लंकेच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने त्यांची स्थापना केली. त्याच्यामुळे स्वर्गमूर्ती पाताळात प्रभू रामचंद्राची कीर्ती पसरली. आता उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी बिभीषण काका लंकेत जातील, राज्याभिषेक राज्य कारभार करायला सुरुवात करतील. मग आता प्रभू रामचंद्राची सीतामावली काय करायचे ठेवून आपल्या इकडे प्रभू रामचंद्राला देऊन टाकू. प्रभू रामचंद्राने आपला राज्याभिषेक केला. प्रभू रामचंद्राच्या भेटीला येतील, सीतामावलीला बी सोडवतील. कसं सोडवतील सुंदर गोड कथानक उद्याच्या अध्यायात ऐका. स्वाती श्री भावार्थ रामायण युद्ध कांडे एक कारटी काय बिभीषण राज्याभिषेचन नाम चटो सत्य जय गणहा श्रीकृष्ण शुभम भवतु श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान